ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभू, आपल्या व्यक्तिमत्वाच्या अलौकिक सद्गुणांनी, आपल्या अपूर्व आणि अजोड अशा कर्तृत्वाने, आपल्या धगधगीत राष्ट्रभक्तीनं जे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षात यशोदायी आणि मंगलदायी तिलक झाले, त्या लोकमान्य टिळकांचं अलौकिक चरित्र आपल्या चित्तामध्ये धारण करण्यासाठी आणि अंशतः का होईना तसं आपलं आचरण व्हावं म्हणून या पावनस्थळी, या टिळक स्मारक मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, टिळक भक्त भगिनी आणि बांधव, लोकमान्यांच्या द्रष्टेपणामधून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आणि शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला. समाजाचं आणि राष्ट्राचं हित करणारे हे दोन्ही उत्सव लागोपाठ आले. पुणेकरांना अतिशय आनंद झाला आणि गणेशोत्सव हा पाहता पाहता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पसरला. लोकमान्य टिळकांच्याकडे अनंत पत्रे यायला लागली. आपल्या गावामध्ये गणेशोत्सव कसा साजरा झाला याचं वर्णन करणारं पत्र प्रत्येक संयोजक त्या त्या गणेशोत्सवाचा त्या त्या गावामधला लोकमान्यांच्याकडे पत्र पाठवायला लागला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये या चळवळीनं मूळ धरलंच. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही चळवळ फोफावली. गणपतीच्या नावाचा जय जयकार होतोय, शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होतोय, हे ऐकून महाराष्ट्र मोहरून गेला. पण महाराष्ट्रामध्ये अशी काही नतद्रष्ट मंडळी होती की त्यांना मात्र याचं वाईट वाटलं. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिलेला होता आणि गणेशोत्सवाला का प्रारंभ केला, शिवजयंती उत्सवाला प्रारंभ का केला याची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये उलगडलेली होती. या भूमिकेमध्ये लोकमान्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार होते, असं एका अग्रलेखामध्ये वाक्य आहे. हे वाक्य वाचल्याबरोबर काही जणांना अतिशय वाईट वाटलं. विशेषतः सुधारक मंडळींना अत्यंत वाईट वाटलं. आपण असा कृपया गैरसमज करून घेऊ नका की मी सुधारक मंडळींच्यावर केवळ कडवट टीका करतोय, नाही. दुर्दैव असं आहे की लोकमान्यांनी जे जे म्हणून समाजाच्या आणि राष्ट्राच्या धारणेसाठी करावं त्याला विरोध जर कोणी करावा तर या समाज सुधारकांनी करावा. लोकमान्यांना पदोपदी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक प्रसंगामध्ये त्याचं प्रत्यंतर येत गेलं. समाज शब्द तरी किती गंमतशीर आहे. तो सम्यक असला तर ठीक आहे, तो नसला आणि त्यातला गाळला. या समाज सुधारकांनी खर तर वस्तुतः लोकमान्यांच्या पाठीमागे उभारायला हवं. लोकमान्यांचं द्रष्टेपण स्वीकारायला हवं. ते न स्वीकारता लोकमान्यांच्यावर अत्यंत कटू टीका करण्यात आली. शिवाजी महाराजांना हे अवतार कसे समजतात? शिवाजी महाराजांचं अलौकिक कर्तृत्व टिळकांनी आपल्या लेखांमधून उलगडलं आणि त्यात टिळक असं म्हणतात की अफझल खान वधाचा प्रसंग घ्या. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून स्वतःची आणि आपल्या बरोबरच्या सर्व मंडळींची सुटका करून घेतली, हा प्रसंग घ्या. शाहिस्तेखानाच्या गोटामध्ये जाऊन शाहिस्तेखानाची बोट तोडून पुन्हा शिवाजी महाराज सही सलामत बाहेर आले, हा प्रसंग घ्या. जो वेढा इतका घट्ट पडलेला होता पन्हाळगडाला की ज्याचं वर्णन शिवभारतामध्ये एका मुंगीनं आत जाऊ नये आणि दुसऱ्या मुंगीनं बाहेर येऊ नये असं होतं, तिथूनही शिवाजी महाराज बाहेर पडले. हा प्रत्येक प्रसंग लोकमान्य टिळक म्हणतात आपल्या डोळ्यासमोर आणा.
आपल्या प्रज्ञाचक्षू पुढे आणा, आपल्या मनश्चक्षू पुढे आणा, आणि मग स्वतःला असा प्रश्न विचारा की एखाद्या केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या बाबतीत असं घडू शकेल काय? आणि त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. हे केवळ विभूतिमत्वाच्या बाबतीत घडू शकतं असा स्पष्ट उल्लेख टिळकांनी केलाय. यद यद विभूतिमत सत्वम, 10व्या अध्यायामधला, तिथपासून एकांशेन स्थितो जगत, भगवान श्रीकृष्णाने ज्याचा उल्लेख केलेला आहे 10व्या अध्यायाची सांगता करत असताना त्याचा स्पष्ट उल्लेख अग्रलेखामध्ये स्वतः लोकमान्य टिळकांनी केलेला होता. आणि म्हणून टिळक असं म्हणतात की शिवाजी महाराज हे विभूतिमत्व होतं. आणि अवघ्या विभूती या कशा आहेत तर त्या भगवंताच्या अंश आहेत. भगवंताच्या अंश असल्याशिवाय असं काही अलौकिक त्यांच्या हातून घडणारच नाही, असं काही अपूर्व अजोड त्यांच्या हातून घडणारच नाही. याचा अर्थ स्पष्टच आहे की विभूती येतात, विभूती ज्या अवतरतात त्या भगवंताचा अंश असतात. त्याच्यामुळे आम्ही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना अंशावतार आहेत असं म्हणतो त्यावेळेला आम्ही काही गैर करत नाही, असा स्पष्ट इशारा केसरीच्या अग्रलेखातून स्वतः लोकमान्य टिळकांनी सर्व समाज सुधारकांना दिला. आणि तरी सुद्धा त्यांची कोल्हेकुली काही थांबेना. पुन्हा एकदा शिवजयंती उत्सवाचं सगळं रहस्य लोकमान्य टिळकांना आणखीन 2 लेखामधून उलगडून दाखवावं लागलं. आणि हे खरोखरच आहे. जेम्स डग्लसनी ज्या वेळेला पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा रायगड पाहिला, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं, त्यावेळेला तो थक्क होऊन गेला. त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या देशामध्ये असा पुण्यश्लोक राजा जर निर्माण झाला असता तर त्याची स्तुती स्तवन गाण्यासाठी आमच्या साहित्यिकांच्या रांगाच्या रांगा लागल्या असत्या. त्यांनी प्रश्न असा केलेला आहे की तुमचे कवी कुठे आहेत, तुमचे नाटककार कुठे आहेत, तुमचे कादंबरीकार कुठे आहेत, तुमचे इतिहासकार कुठे आहेत? त्यांना असं वाटू नये की तुमच्या देशामध्ये असं एक अलौकिक विभूतिमत्व अंशावतार धारण करून आलं आणि त्यांनी असा नवा इतिहास घडवलेला असताना त्याचं स्तवन करावं असं तुमच्या देशातल्या लोकांना वाटत नाही. हे जेम्स डग्लसनी 1850-51च्या सुमाराला लिहून ठेवलं. माणसं रायगडावर जात होती पण आता त्यांना खडबडून जाग आली. लोकमान्यांनी तर नवा म्हणून निर्माणच करून टाकलेला होता आणि शिवाजी महाराजांचं लोकोत्तर कार्य हळूहळू सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं होतं. मग तो पोर्तुगीज राजदूत आलेला असो किंवा ब्रिटिशांचा प्रतिनिधी सुद्धा आलेला असो, या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा उदंड गौरव गायलेला आहे. ब्रिटिशांचा प्रतिनिधी आलेला रायगडवर, तो तर इतका उचंबळून आला, तो म्हणतो या महापुरुषाची तुलना मी जगातल्या फक्त 2 लोकांशी करेन, एक अलेक्झांडर दी ग्रेट आणि दुसरा ज्युलियस सीझर. नेपोलियन त्यावेळी जन्माला आलेला नव्हता. या 2 महात्म्यांशी मी तुलना करेन. ज्या राजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, असे अत्यंत बेलाग आणि दुर्गम किल्ले निर्माण केले, असं पायदळ असं घोडदळ निर्माण केलं, अशी आदर्श राज्य व्यवस्था निर्माण केली, या महापराक्रमी महाप्रतापी पुरुषाची तुलना केवळ दोघांशी होऊ शकते, अलेक्झांडर दी ग्रेट आणि ज्युलियस सीझर. याच्या पलीकडे तिसरा नाही. आणि पुढे जाऊन त्या ब्रिटिश इतिहासकाराचं नाव थॉमस निकल्स, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तो पुढे जाऊन असं म्हणतो की नव्हे शिवाजी राजा हा अलेक्झांडर दी ग्रेट आणि ज्युलियस सीझर यांच्यापेक्षा काकणभर सरस आहे. का आमची हृदय उचंबळून येऊ नये? राजवाड्यांनी, इतिहासाचार्य राजवाड्यांनी तर हे म्हटलेलं होतच, पण आमच्या लोकांनी केवळ म्हणून उपयोग नव्हता. आता पाश्चात्य लोक सुद्धा असं म्हणायला लागलेले होते. केवढं विभूतिमत्व आमच्या देशामध्ये हे होऊन गेलं. आणि म्हणून तो पोर्तुगीज राजदूत ज्या वेळेला आलेला होता, तो प्रवास करत करत आला, जगामधले किल्ले त्यानं पाहिलेले होते आणि त्याच्या मनामध्ये भाव असा होता, भारतवर्ष म्हणजे अत्यंत दरिद्री, तिथे आपल्याला काहीही पाहायला मिळणार नाही, ही भूमिका आपल्या चित्तामध्ये धारण करून तो भारतामध्ये आला. त्यांनी इंग्लंडमधले किल्ले पाहिलेले होते, अभ्यासलेले होते. त्यांनी जर्मनीमधले किल्ले पाहिलेले होते, अभ्यासलेले होते. जर्मनीमध्ये एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे हायडेलबर्ग. हायडेलबर्ग किल्ला हा जगातला सगळ्यात दुर्गम आणि सगळ्यात उंच अशी कल्पना धारण करून हा पोर्तुगीज राजदूत महाराष्ट्रामध्ये आला, भारतामध्ये आला. प्रथम तो जो येऊन दाखल झाला तो सर्वप्रथम मुंबईमध्ये आला. जलमार्गाने प्रवास करत आला आणि जलमार्गाने पुढे तसा असतो मुंबईला आल्यानंतर पुढे प्रवास करत करत पुण्यात आला.
पुण्यात आला आणि नवल असं की याच आपण आज जिथे बसलेले आहात याच परिसरामध्ये तो हिंडत होता. पुण्याचा अभ्यास करावा, पुण्याचा इतिहास माहिती करून घ्यावा म्हणून हिंडत होता. आणि त्याला पर्वती टेकडी दिसली. पर्वती टेकडी दिसल्यावर त्या पोर्तुगीज राजदूताच्या असं लक्षात आलं की पश्चिम जर्मनी मधल्या हायडेलबर्ग किल्ल्यापेक्षा पर्वतीची उंची अधिक आहे. त्यावेळी तो थक्क झाला, स्तिमित झाला आणि चौकशी करायला लागला, हा किल्ला कोणता आहे. त्यावेळेला जाणकारांनी सांगितलं, साधी टेकडी, आमची मुलं बाळ दररोज वरती खेळायला जातात. तुला किल्ले पाहायचे असतील तर तळ कोकणामध्ये जा, शिवाजी राजाचे किल्ले बाग. आणि तो किल्ले पाहायला आला. त्या तारखेची नोंद केलेली आहे, दिनांक 11 डिसेंबर 1667. आणि त्यांनी शिवाजी राजांचे किल्ले पाहिले आणि तो अक्षरशः दिपून गेला. लोकमान्यांना शिवाजी राजांचा अवघा इतिहास ज्ञात होता आणि म्हणूनच त्याला त्यांनी अंशावतार असं म्हटलं. पण काही लोकांच्या पोटात त्याच्यामुळे दुखायला लागलं, यात मात्र काहीही शंका नाही. आणि म्हणून शिवजयंती उत्सवाचं महत्व लोकमान्यांनी पुन्हा पुन्हा विशद करून सांगितलेलं आहे. आणि लोकमान्यांनी त्याला एक विशेषण वापरले. लोकमान्य म्हणतात, हे आमचे उत्सव खरे, पण हे साधे सुधे उत्सव नाही आहेत. हे कोणते उत्सव आहेत? त्या उत्सवाला त्यांनी नाव दिलेलं आहे राष्ट्रीय उत्सव. लोकमान्यांच्या नेत्रापुढे सदैव आपला देश आहे, सदैव राष्ट्र आहे. हे राष्ट्र बलवान कसं होईल, आपला समाज संपन्न कसा होईल, हाच विचार, हेच चिंतन लोकमान्यांच्या चित्तामध्ये सदैव आहे. आणि म्हणून त्याला राष्ट्रीय उत्सव असं त्यांनी नाव दिलेलं आहे. कोणत्याही त्यांच्या अग्रलेखामध्ये काढून बघा, पत्रव्यवहारामध्ये काढून बघा, त्यांच्या संदर्भात ज्या ज्या लोकांनी आठवणी लिहिलेल्या आहेत त्या आठवणी काढून बघा. प्रत्येक ठिकाणी हीच नोंद आहे की गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती उत्सव असो, हे राष्ट्रीय उत्सव आहेत. लोकमान्यांची दूरदृष्टी, द्रष्टेपण या ठिकाणी सुद्धा आपोआप स्पष्ट झालं. लोकमान्यांनी असा सुंदर हा डाव मांडलेला होता आणि माणसांचं संघटन चाललेलं होतं. देशाची संकल्पना लोकांच्या मनामध्ये हळूहळू रुजत होती. राष्ट्र संकल्पनेचा हळूहळू उदय व्हायला लागलेला होता. आणि त्यावेळेला पुण्याला एक जबरदस्त तडाखा बसला, ज्याचा उल्लेख आपण काल केला. दुष्काळ पडला या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये. पुण्यामध्ये दुष्काळ पडला. महाराष्ट्रात माणसं तडफडून मरायला लागले आणि ब्रिटिश सरकारने काहीही केलं नाही. ब्रिटिश सरकार असं म्हणालं, तुम्ही मेलात तरी चालेल शेतकऱ्यांनो, पण आमचा सारा वसूल झाला म्हणजे झाला. जेवढे पैसे तुम्ही आम्हाला द्यायचे तेवढे द्यायलाच पाहिजे. 1895-96 साल आलं आणि अक्षरशः महाराष्ट्रावर भयंकर प्रसंग कोसळला. दुर्दैव असं की दुःख आणि संकट म्हणे एकटे येत नाही, ते आणखीन कोणाला तरी जोडीनं बरोबर घेऊन येतं. आणि नेमकं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तेच घडलं. या महाराष्ट्रामध्ये प्लेग आला. प्लेग आला तो अत्यंत उग्र स्वरूप धारण करून आला. पहिल्यांदा त्याची पावलं मुंबईमध्ये उमटली आणि मुंबईमधून तो पुढे सरकला आणि पुण्यामध्ये येऊन दाखल झाला. खरं तर ब्रिटिशांनी त्याचा जेवढा बाऊ केला तेवढं करायचं कारण नव्हतं. शहाणपणाने जरा कारभार त्यांनी केला असता तर प्लेग लगेच आटोक्यात आणणं काही फारसं अवघड नव्हतं. पण पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात कुठे कुठे प्लेग डोकावला म्हणजे हे जणू काही एतद्देशीयांचंच पाप आहे. अशा थाटामध्ये ब्रिटिशांनी सगळा राज्यकारभार केला. त्यावेळेला लोकमान्यांनी एक आठवण दिली. त्यांनी इतिहासाचा किती उत्तम सूक्ष्म अभ्यास केलेला होता, पाहण्यासारखा आहे. लोकमान्यांनी लिहिलेलं होतं की एवढा ब्रिटिशांनी गवगवा करायचं कारण नाही. गवगवा करण्यापेक्षा ब्रिटिशांनी याच्यावर उत्तम उपाययोजना केली तर बरं होईल. आणि एक उदाहरण देतात लोकमान्य, ते सांगतात की तुमच्याही देशामध्ये प्लेग आलेला होता. 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इसवी सन 1665 मध्ये लंडनला प्लेग झालेला होता, हाहाकार झालेला होता आणि त्यावेळेला असंख्य गोरी माणसं मृत्युमुखी पडलेली होती. टिळक विचारतात, त्यावेळेला तुमच्या गोऱ्या कातडीने काही अशीच पापं केलेली होती का की ज्याच्यामुळे लंडनमध्ये याचा प्रादुर्भाव व्हावा आणि अनेक माणसं तुमच्यातलीच या सगळ्या साथीला बळी पडावी? मग एतद्देशीयांवर तुम्ही असे अस्त्र का उपसता प्रत्येक वेळेला? वस्तुतः सरकार असं असलं पाहिजे की माता ज्याप्रमाणे पुत्राची काळजी घेते त्याप्रमाणे सरकारने प्रजेची काळजी घेतली पाहिजे. हे तर आपण करतच नाही, उलट दडपशाही करता, दंडुकशाहीचा प्रयोग करता आणि माणसांना छळता. हे योग्य नव्हे. हे टिळकांनी लिहिलं खरं. सप्टेंबर 1896 मध्ये पहिल्यांदा इथं त्या प्लेगनी पावलं उमटवली.
सप्टेंबरमध्ये पहिला रोगी म्हणे पुण्यामध्ये दाखल झाला आणि पाहता पाहता त्यांनी उग्र रूप धारण करायला प्रारंभ केला. पहिल्यांदा प्लेग आहे याची कल्पनाच आली नाही. सुरतेत जशी आली नाही आधुनिक कालखंडात, पण माणसं खडबडून जागी झाली आणि स्वच्छ करून टाकली सगळी सुरात. त्या कालखंडामध्ये ज्या वेळेला प्लेग या पुण्यावर येऊन कोसळला त्यावेळेला पहिल्यांदा कल्पनाच आली नाही. कोणत्या स्वरूपाचा ताप येतो, रोगी एकदम चटकन का दगावतो हेच कळेना पहिल्यांदा. आणि मग मात्र निदान झालं की अरे इथे प्लेग आलेला आहे. प्लेग आलाय म्हटल्यानंतर ब्रिटिश सरकार एकदम खडबडून जागं झालं. प्रचंड जाग आली ब्रिटिश सरकारला, कारण मुंबईमधल्या लोकांनी स्थलांतर करायला प्रारंभ केलेला होता. पुण्यामधली काही माणसं बाहेर पडायला लागलेली होती. त्यावेळेला लोकमान्यांनी जे केसरीमध्ये लिहिले ते वाचण्यासारखं आहे. त्यात समाजाचं शिक्षण आहे, समाजाच्या हिताचं लिहिले, व्यक्तीच्या हिताचं लिहिले आणि सरकारने सुद्धा सन्मार्ग धरावा म्हणून 4 उद्देशाचे डोसी पाजलेले. लोकमान्यांनी लिहिले हा रोग महाभयंकर खरा, पण त्याला अटकाव करता येतो अशी श्रद्धा मनामध्ये ठेवा, अशी चिकाटी तुमच्या स्वभावामध्ये असू दे, योग्य तो उपचार करा, कोणताही रोगी लपवून ठेवू नका म्हणून लोकमान्यांनी लिहिलेलं आहे. माणसं घाबरायची, त्यांना असं वाटायचं की रोगी आपल्या घरी आहे असं कळलं तर आपल्यावर कदाचित बहिष्कार पडेल, तो पडू नये अशी भीती वाटायची. आणि म्हणून लोकांनी असा प्रकार करायला प्रारंभ केला की रोगी आपल्या घरी आहे हे सांगायचंच नाही. सरकारने काही व्यवस्था केलेली होती आणि लोकमान्यांनी केसरीच्या अंकात लिहिलेलं होतं मी स्वतः जाऊन आलेलो आहे आणि इस्पितळातली व्यवस्था उत्तम आहे. तिथे चांगल्या प्रकारे लोकांना दाखल करून घेतात, चांगली उपाय योजना करतात. तेव्हा लोकांनी या बाबतीत आळस करू नये आणि ताबडतोब रोगी असला तर इस्पितळामध्ये न्यावा. दुसऱ्या प्रकारे लिहिलं. तिसऱ्या प्रकारे लोकमान्य असं लिहितात की शेवटी संघटितपणे आपल्याला या प्लेगचा प्रतिकार करायला पाहिजे. एका दुसऱ्या माणसाने झुंजून काही होणार नाहीये, कारण हा रोग सगळ्या शहरामध्ये पसरलेला आहे. आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि सगळ्यांना कष्ट करावे लागतील. अप्पा बळवंत चौकातच वाडेघोडे फार कमी होते त्या कालखंडामध्ये आणि तिथे एक तात्पुरती छावणी ब्रिटिश सरकारने पुण्यात तयार केलेली होती आणि तिथे अनेक रोगी दाखल झालेले होते. इतिहासात वर्णन असं आहे लोकमान्य 2 वेळेला तिथे जाऊन येत असत. काळजी नाही वाटली त्यांना की अरे मला होईल का. प्लेगची लागण संसर्गजन्य असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात असा काही विचार आला नाही की अरे असं तर होणार नाही, आपल्याला तर लागण होणार नाही, असा विचार लोकमान्यांच्या मनात डोकावला नाही. धोंडोपंत विध्वंसनी लिहून ठेवलेला आहे लोकमान्य 2 वेळेला जात असत, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी, न चुकता जाऊन रोग्यांची वास्तपुस्त करत असत. त्यांना औषध नेटकं मिळते की नाही हेही पाहत असत आणि लोकमान्य अतिशय काळजी घेत असत या सगळ्या लोकांची आणि त्यांना असं वाटत असे जणू आपला देवच आपल्या भेटीला आला. या वेळेला लोकांनी पुण्याच्या बाहेर स्थलांतर केलेलं होतं. पुणे त्या कालखंडामध्ये इतकं वाढलेलं नव्हतं, आपल्या गावापुरतं मर्यादित होतं. या गावामधल्या ज्या पेठा आहेत आणि मुठेचा दोन्ही बाजूचा जो भाग थोडासा असलेला एवढ्यापुरता तो मर्यादित होता आणि त्याच्यामुळे पुणे तसं लहान होतं त्या कालखंडामध्ये. त्याचा परिणाम असा झाला की पुण्याच्या बाहेर म्हणजे नदीच्या जवळपास जिथे रिकामी जागा आहे तिथे जाऊन लोकांनी मुक्काम करायला प्रारंभ केला. तिथे झोपड्या बांधल्या आणि माणसं तिथे जाऊन राहायला लागली. लोकमान्य त्यांचाही परामर्श घ्यायला जात असत. आता याला केवढं धाडस पाहिजे चित्तामध्ये कल्पना करा. कारण आहे धाडस लागतं याचं मी कारण सांगतो. आमच्या घरामध्येच एक घटना अशी घडली. धाडस का पाहिजे. माझे आजोबा, आईचे वडील माझ्या, हे वयाच्या 32व्या वर्षी प्लेगने गेले. त्यांच्या बहिणीला लागण झाली आणि म्हणून माझे आजोबा बहिणीच्या सेवेसाठी म्हणून गेले आणि ती बहीण वाचली आणि आजोबा गेले. इंजिनियर होते त्या कालखंडामध्ये. वय होतं केवळ 32 वर्षांचं. लोकमान्य या देशाला किती हवे होते याचा आपण आपल्या मनाशी जरा विचार करा. आपल्या लक्षात येईल की लोकमान्य काय धाडस करत होते. 2 वेळेला त्या सगळ्या रोग्यांना पाहायला जाणं म्हणजे जीवावरची जोखीम होती साक्षात. पण लोकमान्य जात असत. एवढंच नव्हे, डॉक्टरना भेटून विचारत असत आमच्याकडून आपल्याला काही मदत हवी आहे का. म्हणजे टिळक केवळ ब्रिटिशांवर टीका करत नव्हते, त्यांचं कार्य विधायक होतं, समाजाच्या हिताचं होतं, लोकांच्या हिताचं होतं. आणि हा प्लेग सगळीकडे पसरला त्यावेळेला इथला पुण्याचा जो अधिकारी होता तो रँड या नावाचा होता
आणि तो अत्यंत कठोर आणि क्रूर कर्म असा होता. पहिल्यांदा त्याचं नेमणूक ब्रिटिश सरकारने साताऱ्यामध्ये केलेली होती आणि साताऱ्यातून वार्ता आलेल्या होत्या की हा अत्यंत अधम प्रवृत्तीचा मनुष्य आहे. आणि ज्या वेळेला त्याची बदली पुण्यामध्ये झाली त्यावेळेला पुणेकरांचं काय होणार हे सगळ्यांना कळलं. लोकमान्यांनी सांगितलं आता रँड साहेब आलेले आहेत, जरा सांभाळून राहा. रँड साहेबांनी अत्याचार करायला प्रारंभ केला. किती अत्याचार केले आपल्याला नवल वाटेल. काय करत असत, एखाद्या घरामध्ये ब्रिटिश सैनिक जायचे आणि काय करत असत, कोणीही रोगी जर सापडला नाही तर त्या घरच्या लोकांना असं म्हणत असत, इथे रोगी नाही असं खोटा म्हणता काय, तुमच्या घरातल्या या माणसाला लागण झालेली आहे. आणि तो निरोगी असला तरी त्याला उचलत असत. त्यावेळेला तो पाया पडत असे आणि म्हणत असे मला काही झालेलं नाही. ते म्हणत असत जिथे सगळे रोगी आहेत तिथे नेऊन आम्ही तुम्हाला आठवडाभर टाकणार. त्यावेळी तो गुडघे टेकून शरणी आहे आणि म्हणे कसंही करा पण मला सोडा. त्यावेळेला हा काय करत असे माहितीये, हे ब्रिटिश सैनिक काय करत असत, ते म्हणत असत आम्ही तुला सोडतो, एका अटीवर सोडतो. किती पैसे देणार. भ्रष्टाचारी आमचीच माणसं आहेत म्हणून कोणी सांगितलं. मनुष्य स्वभाव इकडून तिकडून जगात सगळीकडे सारखा. किती पैसे देतोस बोल तर तुला सोडतो. मग त्या घरावर फुल्या पडत असत. अलिबाबाच्या कथेत आपण जसं वाचतो ना तसं त्या घरावर फुल्या पडत असत आणि ते घर जणू वाळीत टाकल्यासारखं होत असत. या घरामध्ये प्लेगची लागण झालेली नाही ना हे पाहण्यासाठी सगळं सामान रस्त्यावर आणून फेकून टाकत असत. खरोखर फेकत असत, रस्त्यावर टाकत असत. आणि त्यावेळेला काही स्त्रियांवर या पुण्यामध्ये म्हणजे ब्रिटिश दप्तरामध्येच नोंदी सापडतात आणि ज्याचा प्रतिसाद लंडनमध्ये उमटलेला होता. आमच्या काही स्त्रियांवर हे दयाळू ब्रिटिश सरकारने लिहून ठेवले. म्हणजे किती स्त्रियांवर अत्याचार झाले असतील आपल्या मनाशी कल्पना करा. स्त्रियांवर अत्याचार झाले, माणसांना फरफटून घराबाहेर टाकण्यात आलं, संपत्ती लुटण्यात आली, घरामधल्या वस्तू रस्त्यावर फेकण्यात आल्या. ज्या घरामध्ये काही घडलेलं नाहीये अशा ठिकाणी उपद्रव झाले. आणि त्यावेळेला टिळकांनी तर कठोर टीका केलीच, पण आपल्याला नवल असं वाटेल की आगरकर इतके मवाळ. पण आगरकरांनी सुधारक मध्ये एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये लिहिलेलं होतं, अरे काय भागूबाई सारखे लपून बसता, हातामध्ये शस्त्र घ्या, दंडुका घ्या आणि येईल त्या ब्रिटिश सोल्जरला झोडपून काढा. हे आगरकरांनी लिहिले, टिळकांनी नव्हे. पण टिळकांना जसं पकडलं तसं आगरकरांना नाही पकडलं. ब्रिटिश सरकारवर किती कठोर टीका केली तरी आगरकरांना मात्र पकडण्यात आलं. अरे काय भागूबाई आहात आणि म्हणता 2-4 सैनिक येतात आणि आमचं घर लुटून जातात आणि तुम्हाला लाज नाही वाटत. असे शब्द सुधारकामध्ये आगरकरांनी घातलेले आहेत. आगरकर म्हणतात कठोरपणे याचा प्रतिकार करा, हातामध्ये शस्त्र दंड घ्यावा लागला तरी चालेल, पण ब्रिटिशांचे असे अत्याचार सहन करू नका. लोकमान्यांनी तर अतिशय कठोर लिहिलेलं होतं. रँडनी फार अत्याचार, इतके अत्याचार केले. हा स्वतः रँड आपला बंगला सोडून कुठेही बाहेर पडत नसे. त्याच्यामुळे परिस्थितीचं भान त्याला नव्हतंच. काय चालले पुण्यामध्ये, किती लोकांना सहन करावं लागते याची जाणीवच त्याला नव्हती. आणि शेवटी असं झालं की माणसं इतकी गांजून गेली. 2-4 महिन्यामध्ये रँडच्या क्रूरतेची सीमा झाली. लोकमान्यांनी कठोर अग्रलेख लिहिलेले आहेत आणि पुढे लोकमान्यांना न्यावं लागलं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. काय खणखणीत अग्रलेख लिहिलाय. म्हणजे त्याचं शीर्षकच असं होतं की हादरून जावं ब्रिटिश सरकार, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय. रोग एकीकडे आणि सरकार काय करते याचा सगळा झाडा त्या अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी घेतलेला होता. हळूहळू प्लेग आटोक्यामध्ये येत गेला आणि मग असं झालं की प्लेग एप्रिल-मे महिन्यामध्ये 97च्या आटोक्यात आला न आला तोपर्यंत राणी व्हिक्टोरियाचे डिंडिम सगळ्या जिथे जिथे इंग्रजी भाषिक गेलेले होते त्या त्या देशामध्ये वाजायला लागले. लोकमान्यांनी सुद्धा केसरीमध्ये काही लेख लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये राणी व्हिक्टोरियाचं कौतुक केले. त्यात लोकमान्यांनी असं म्हटलेलं आहे की राणी व्हिक्टोरियानी स्वातंत्र्य समरानंतर काही अंशी का होईना या एतद्देशीयांना भारतीयांना समजावून घेतले या शंकाने. तिच्यावर परमेश्वराचा प्रसाद आहे. 60 वर्ष जवळजवळ सत्ता तिला उपभोगायला मिळाली. राणी व्हिक्टोरिया कृतार्थ आहे असं स्वतः लोकमान्यांनी लिहिलेलं होतं आणि तेही केसरीमध्ये लिहिले, मराठ्यामध्ये लिहिलेलं होतं. पण
जूनच्या प्रारंभी मात्र लोकमान्यांनी या ब्रिटिश सरकारवर जोडीलाच कठोर टीका करायला प्रारंभ केला. या टीकेमध्ये लोकमान्यांनी असं लिहिलेलं होतं की आपण येता, सारा वसूल करता, लोकांना नागवता, आमच्याकडून कर सक्तीनं वसूल करता, इथलंच आमचं कच्चा माल घेऊन जाता आणि आम्हालाच आमच्या गळ्यामध्ये अत्यंत महागाईचा माल घालता. लोकमान्यांनी अर्थशास्त्रावर काही भाष्य केलेलं आहे, त्यात लिहिलेलं आहे इथून किती कापूस नेतात ब्रिटिश आणि त्या कापसाचा भाव काय आणि येणाऱ्या वस्त्राचा भाव काय. आणि त्यात लोकमान्यांनी असं दाखवून दिलं, 1 रुपयाचा कापूस असेल तर ब्रिटिश सरकारला त्यात बदली 20 रुपये मिळतात. 20 रुपये म्हणजे 20 पट फायदा या कच्च्या मालावर ब्रिटिश सरकार मिळवते, असं टिळकांनी त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आपल्याकडे स्मृती ग्रंथांना हसतात, काहीतरी लिहिले जुनं फेकून द्या, जाळून टाका, काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. पण त्यात काही काही वचने इतकी अप्रतिम आलेली आहेत. वसिष्ठ स्मृतीमध्ये नियम आलेले आहेत व्यापार कसा करावा. मला वाटतं व्यापारी वाचणारच नाहीत कारण अवघड आहे अशा पद्धतीने व्यापार होणं आधुनिक कालखंडामध्ये तर फारच अवघड आहे. पण त्याच्यामध्ये उल्लेख असा केलेला आहे की माल विकत कसा घ्यावा, माल विकत कसा द्यावा, फायद्याचं गणित मांडावं कसं, किती टक्के फायदा घ्यावा, याचं सगळं गणित वसिष्ठांनी त्या स्मृतीमध्ये मांडून ठेवलेलं आहे. माणसं सगळंच वाचतात असं नाही, वाचल्याशिवाय कोणतीही वस्तू टाकावं म्हणून फेकून देऊ नये, अंतरंग समजावून घ्यावं. नाहीतर समर्थांनी म्हटलेलंच आहे ना, ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, समर्थ वर्णन करतात. म्हणून अंतरंग पहा, समजावून घ्या, मग नाव ठेवा. एखादा ग्रंथ चांगला आहे किंवा नाही, अंतरंग जाणा आणि तारतम्याने विवेकानं समजावून घ्या. केसरीचे लेख ज्या वेळेला लोकांच्या पर्यंत पोचत असत, त्यावेळेला जणू काही त्यांच्या हृदयापर्यंत पोचत असत, बुद्धीपर्यंत पोचत असत. टिळक म्हणजे स्वातंत्र्याचा महामंत्र होऊन गेलेला होता. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ब्रिटिश सरकारवर हे टिळक टीका करत असत, त्यावेळेला अंकांवर लोकांच्या उड्या पडत असत. इथे मुद्दा असा की जून महिन्यामध्ये त्या राणी व्हिक्टोरियाचा मोठा सन्मानपूर्वक जगभर गौरव करण्यात आला, जिथे ब्रिटिश गेलेले होते. जुलैमध्ये लोकमान्यांनी फारच कठोर टीका केलेली होती. त्याच्या अगोदर या पुण्यामध्ये काही विलक्षण घडलं, आणि ते विलक्षण असं होतं की रँडनी जो अत्याचार केलेला होता त्याचा प्रतिशोध घ्यायचा काही तरुणांनी ठरवलं. आपल्याला माहिती आहे, चाफेकर बंधूंनी निश्चय केला आणि त्या राणी व्हिक्टोरियाच्या बाबत सगळीकडे मेजवान्या चाललेल्या होत्या आणि पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेला मेजवानी चाललेली होती. बंगला होता अधिकारी वर्गांचा त्या ठिकाणी, आणि रँड साहेब तिथे गेलेले होते, आयस सुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते. आणि दोघेही ज्या वेळेला बगीतून परत येत होते, त्यावेळेला या दोघा चाफेकर बंधूंनी त्या बगीवर मागून चढून गोळ्या झाडल्या. त्यातल्या आयसला जी गोळी लागली ती थेट मस्तकात लागली मागून, आणि तत्क्षणी तो मृत्यू पावला. पण रँडला मात्र त्याच्या पापाची थोडी प्रायश्चित्त घ्यावं लागलं. पापाचा झाडा जणू काही त्याला द्यावा लागला, कारण दामोदर चाफेकरांनी ज्या गोळ्या झाडलेल्या होत्या त्या त्याला पूर्ण लागल्या नाही. पाठीकडून एक गोळी घुसली, एक खांद्यामध्ये गोळी घुसली, आणि तो बेशुद्ध होऊन कोसळला. पुढे त्याला इस्पितळामध्ये नेण्यात आलेलं होतं, आणि तिथे त्याची जबानी घेतली. पोलिसांनी त्याचा जबाब लिहून घेतला, कारण एवढा मोठा पुण्याचाच तो अधिकारी. त्याचा जबाब ज्यावेळेला लिहून घेतला त्यावेळेला त्याने अस्फुट स्वरामध्ये त्याच्या मनात काय होतं ते सगळं सांगितलं. पुढे 11 दिवस हा वेदनेने मनुष्य तळमळत होता रँड, आणि पुढे 11 दिवसानंतर त्याला मृत्यू आलाय. तो एकदम मेलेला नाहीये गोळ्या लागल्यानंतर. पुढे 11 दिवस तो जिवंत होता. त्यावेळेला त्या पुणे विद्यापीठाची सगळी नाकेबंदी करण्यात आली, आणि तिथे एका नाल्याच्या जवळ त्यांना 2 तलवारी सापडल्या, कापडात गुंडाळलेली अन्य काही शस्त्र सापडली, आणि सापडल्यावर त्यातून काही धागेदोरे हातात येत आहेत काय असं ब्रिटिश सरकारला वाटायला लागलं. पण त्यातून काहीच घडलं नाही. कोणताही पुरावा, कोणताही धागादोरा हा ब्रिटिशांना हातामध्ये येईल. त्यावेळेला ब्रिटिश संतापले आणि विलायतेहून तारा यायला लागल्या की भारतामधलं ब्रिटिश सरकार काय करते, इथले अधिकारी काय करतायत, अजूनही खुनी कसा सापडत नाही, अशा तारा या लंडन मधून भारतामध्ये यायला लागल्या. त्यावेळेला पोलीस कसून शोध घेत होते, आणि शेवटी रँडला मूठ माती देण्यात आली. 11 दिवसानंतर तो ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला मूठ माती देण्यात आली. ही मूठ माती ज्या वेळेला दिली
त्यावेळेला सगळ्यात मोठा कळवळा जर कुणाला आला असेल तर आमच्या सुधारकांना. कुणीही यांना निमंत्रण दिलेलं नसताना ही सगळी मंडळी त्याच्या दफनाला गेलेली होती. त्याला आता मूठ माती द्यायची म्हणून हे सगळे गेले आणि त्यांचा मुखभंग असा झाला की तिथे स्मशानभूमीमध्ये फक्त ब्रिटिशांना आत प्रवेश दिला. बाकी कुणालाही त्यांनी आत घेतलं नाही. भांडारकर मोठ्या कौतुकाने गेलेले होते, कसंही करा ना आम्हाला आत घ्या म्हणून. तेवढी वरचा द्वारपाल गौरा होता, त्यांनी सांगितलं बाहेर उभे राहा, आत पाऊल टाकून देणार नाही एका येतच देशीय माणसाला. आपल्याला माहितीये मुंबईचे मेयर गेलेले होते तिथे, महापौर, आणि असं असून सुद्धा त्यांना सुद्धा प्रवेश मिळाला नाही. पारशी गृहस्थ होते, त्यांना सुद्धा आत सोडलं नाही आणि सगळे आंबट चेहरे करून हे सगळे सुधारक बाहेर उभे होते. आणि मग सांत्वन करून गोऱ्या लोकांना भेटून, म्हणजे ती सगळी मंडळी बाहेर आल्यावर त्यांना भेटून आत प्रवेश मिळालेला नसताना सांत्वन करून मग हे सगळे माघारी आले. आता हे खरं तर करायचं काही कारणच नव्हतं, कारण रँड हा अक्षरशः राक्षसासारखा वागलेला होता. पुणेकरांवर अत्याचार केलेले होते. अहो, नामदार गोखलेंच्या सारखे ग्रहस्थ त्यावेळेला विलायतेला गेलेले होते आणि त्यांना हा सगळा वृत्तांत कळलेला होता. त्यावेळेला तुमच्या भारतात पुण्यामध्ये काय घडते म्हणून तिथल्या पत्रकारांनी गोखलेंना प्रश्न विचारले आणि गोखलेंनी सांगितलं, मला असं कळलेलं आहे की रँड साहेबांनी अत्याचार केले. एवढं तरी निघालं तोंडातून त्यांच्या वाक्य, पण बोलले एवढं तोंड उघडून. त्यावेळेला त्यांच्या अत्याचाराचा प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून काही जणांनी हे कृत्य केलं असावं. प्लेग पुण्यामध्ये झाला आणि त्यावेळेला ब्रिटिश सैनिकांनी अतिशय अन्याय केला, अत्याचार केले आणि त्यात एक वाक्य त्यांनी स्पष्ट म्हटले, नामदार गोखलेंनी, आमच्या स्त्रियांवर बलात्कार आणि अत्याचार झाले. नामदार गोखलेंचं वाक्य आहे. जहाल मतवादी तर बोलेलच बोले, कारण तो खरं बोलायला घाबरतच नाही. पण ही सगळी मवाळ मंडळी, ब्रिटिशांचं लांगुल चालन करणारी, सनदशीर मार्गाने जाणारी, कसंही करा पण आम्हाला स्वातंत्र्य द्या असं म्हणणारी, कोण देतो स्वातंत्र्य? रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? असं स्वातंत्र्य का कोणी कोणाला देत असतं? ही काय भिक्षा आहे का कोणाच्या झोळीमध्ये वाढायला? पण आमच्या मवाळानं हे काही कळत नसे आणि म्हणून ते मुकाट्याने गेलेले होते, माना खाली घालूनच त्यांना परत यायला लागलं. स्मशानभूमीमध्ये प्रवेशच मिळाला नाही. त्या इतका मुखभंग झाला तरी त्यांचे डोळे उघडले नाही आणि पुन्हा टीका कुणावर करत राहिले तर टिळकांच्यावर करत राहिले. टिळकांनी काही अग्रलेख अप्रतिम लिहिलेले आहेत त्यावेळेला आणि आपल्या सगळ्या बांधवांना जागरूक करायचा प्रयत्न केला आणि सांगितले, आता तरी सावधान व्हा. ब्रिटिश सरकार तुम्हाला कोणत्या तराजूमध्ये तोलते याची अजून तुम्हाला कल्पना आलेली नाहीये का? ब्रिटिश सरकार तुम्हाला त्यांच्या पंक्तीला कधीही बसवणार नाही. ते तुम्हाला येतेच देशीय म्हणूनच वागवणार. बंगालमध्ये घटना घडलेली होती. ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखा उच्च विद्याविभूषित पण अत्यंत साध्या पोशाखामध्ये राहणारा, साधी राणी आणि उच्च विचारसरणी असा तो महात्मा होता आणि ईश्वरचंद्रांचं नाव सगळ्या बंगालमध्ये दुमदुमून गेलेलं होतं. अशा वेळेला त्यांना सुद्धा अतिशय वाईट प्रकारे वागवण्यात आलेलं होतं आणि ते सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडून. ज्या वेळेला विद्यासागर एका ब्रिटिश अधिकाऱ्याला भेटायला गेले त्यावेळेला टेबलावर, समोरच्या मेजावर आपले दोन्ही पाय बुटासकट टाकून तो अधिकारी बसलेला होता. हे पाहिलं ईश्वरचंद्रांना अतिशय वाईट वाटलं. परत आले, पण ईश्वरचंद्र चतुर होते. त्यांनी असं ठरवलं की ब्रिटिश सरकारची खोडी मोडायची आणि म्हणून ज्या वेळेला त्यांना काही एका विशिष्ट प्रसंगी साक्ष द्यायला बोलवलं त्यावेळेला ईश्वरचंद्र गेले. काय केलं असेल, खुर्चीत बसले आणि जोड्यासहित आपले पाय टेबलावर ठेवले. त्यावेळेला तो जो मनुष्य मॅजिस्ट्रेट होता तो अत्यंत संतापला आणि तो म्हणाला, पाय एकदम खाली घ्या आपले. त्यावेळी ते मॅजिस्ट्रेटला म्हणाले, आपल्याकडे अशीच पद्धत असते. त्यावेळी तो चपापला. तो म्हणाले, कोणी सांगितलं? आमच्याकडचे एटिकेट्स अँड मॅनर्स असे नसतात. त्यावेळी ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले, आपल्या त्या महाविद्यालयाचे प्राचार्य नाहीत का? मी त्यांना भेटायला गेलेलो होतो. मला पाहिल्याबरोबर त्यांनी दोन्ही पाय उचलले आणि समोरच्या टेबलावर टाकले. मला वाटलं आपल्याकडे पाहुण्याचं स्वागत करायची हीच पद्धत आहे. पण सगळीच माणसं ब्रिटिशांना असं उत्तर देऊ शकत नव्हती. मवाळ तर नाहीच नाही, पण टिळक सगळ्यांना सांगत होते, अरे तुम्हाला कोणत्या तराजूमध्ये तोलतात? तुम्ही अशा भ्रमात का राहिलेले आहात की तुम्हाला अशा मवाळ मार्गाने स्वराज्य मिळेल? लोकमान्यांना कोणी येऊन सांगत असत, क्रांती करा, क्रांती करा.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. लोकमान्य हसायचे आणि म्हणायचे, अरे क्रांती इतकी सोपी आहे का? तुमच्यासारखे 2-4 तरुण आणि कुणाच्या तरी घरामध्ये दडवून ठेवलेल्या एखादी गावठी बॉम्ब म्हणजे तुम्हाला क्रांती वाटते का? नाही रे बाळानो, क्रांतीला फार मोठं सामर्थ्य गोळा करावं लागतं आणि असा मनुष्य सक्षम सशस्त्र असल्याशिवाय आणि सगळे देशवासी पाठीशी असल्याशिवाय सशस्त्र क्रांती करता येत नाही. टिळकांना किती भान होतं आपण लक्षामध्ये, किती हा विचारी मनुष्य आहे, किती संतुलित विचारसरणी आहे. आणि यावेळेला पुण्यामधल्या एका अतिशय अधम प्रकृतीच्या माणसाने ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं, सगळीकडे पत्र पाठवली, विलायतेपर्यंत पाठवली आणि त्याच्यामध्ये कृत्रिम नावानी, टोपण नावानी लिहिलेले आहेत आणि नाव लिहिलेलं होतं जस्टिस. ही वॉज डुईंग इनजस्टिस, नॉट जस्टिस. लोकमान्यांच्या विरुद्ध पत्र लिहिले, खाली सही जस्टिस म्हणून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आपल्याला मोठं नवलच वाटेल. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले, रँडचा खून जो झाला तो लोकमान्यांनी फूस दिल्यामुळे. खुनी सापडला नसेल पण खुनी लोकमान्य टिळकांना नक्की माहिती आहे. आपण एकच करा, लोकमान्यांना पकडा, म्हणजे भराभरात सगळे खुनी सापडतात की नाही पहा. हे ज्या वेळेला ब्रिटिश सरकारला ही पत्र सगळी मिळाली, इथल्या अधिकाऱ्यांना मिळाली, त्यावेळेला चक्र फिरायला प्रारंभ झाला. विलायतेहून चौकशीला प्रारंभ झाला की तुम्ही झोपा काढता काय? टिळक एवढा राजद्रोह करतायत, पहिल्यांदा शब्द आला, राजद्रोह करतायत आणि तरी सुद्धा तुम्ही टिळकांना काही शिक्षा करत नाही, केली पाहिजे. त्यावेळेला लोकमान्यांनाही कुणकुण लागली ती, त्यांचं हेर खातं फार प्रबळ होतं. आपल्याला नवल वाटेल सांगू, लोकमान्यांच्यावर एकदा समन्स काढलं ब्रिटिश सरकार आणि लोकमान्यांना पकडण्यासाठी गायडर या नावाचा एक ब्रिटिश अधिकारी येणार होता. आपल्याला नवल वाटेल, त्या गायडरची मुलगीच केसरीवाड्यात आली आणि टिळकांची भेट झाली नाही म्हणून तिने चिठ्ठी ठेवली आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं, माझे वडील उद्या तुम्हाला पकडायला येणार आहेत, काय ती पुढची व्यवस्था करून ठेवा. शत्रूच फितूर व्हायला लागला ना. म्हणजे टिळकांच्या बद्दल किती ममत्व, किती आपले शत्रूंना सुद्धा ज्यांनी जिंकून टाकलं, त्या महात्म्याची उंची काय असेल आपल्या मनाशी कल्पना करा. पण हा कोण जो होता कृत्रिम टोपण नावाने लिहिणारा, त्याच्या पत्राचा विपरीत परिणाम मात्र झाला आणि तो परिणाम असा झाला की चौकशीला प्रारंभ झाला. राजद्रोह करतायत. लोकमान्यांना कळलं, बरोबर कळलेलं होतं. त्यांच्या हेर खात्याकडून त्यांना कुणकुण लागलेली होती की आपण राजद्रोह करतो आहोत असं ब्रिटिश सरकारचं मत झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता या सगळ्याच गोष्टीला वृत्तपत्रातून वाचा फोडायची. म्हणून राजद्रोह कशाला म्हणतात असा अग्रलेख टिळकांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजद्रोहाची व्याख्या केलेली आहे. त्यात लिहिलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी जे झटतात, स्वातंत्र्यासाठी जे झगडतात, स्वातंत्र्यासाठी जे आत्मार्पण करतात, जे आमच्या देशावर आमच्या उरावर येऊन बसलेले आहेत त्यांना आत्मसामर्थ्यानं घालवू पाहतात, त्याच्यासाठी केलेली कोणतीही कृती, त्याच्यासाठी बोललेली कोणत्याही स्वरूपाची वाचा, त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये केलेलं कोणतंही चिंतन, याला कधीही राजद्रोह म्हणता येत नाही. याला म्हणतात स्वातंत्र्याचा लढा. राजद्रोह म्हणजे काय हे टिळकांनी स्पष्ट केलं. दुर्दैव असं की कितीही केलेलं असलं तरी ब्रिटिशांनी ठरवलेलं होतं आता लोकमान्यांना पकडायचं आणि तुरुंगात टाकायचं. तो त्यांचा आवडीचा लाडका विषय. टिळकांना फार सोसावं लागलं. आपले जे म्हणून स्वातंत्र्यवीर, जे स्वराज्याचे भक्त, स्वराज्याचे उपासक, या मातृभूमीचे पूजक, जे म्हणून त्या तुरुंगामध्ये गेले ना, फार सोसावं लागले त्या. आणि लोकमान्याचा साधी शिक्षा झाली नाही, लक्षात ठेवा. लोकमान्यानं जी शिक्षा झाली आहे भयंकर आहे. त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली पुढे, सश्रम कारावास. नुसतं जाऊन राहायचं नाहीये तिथे कष्ट करायचे. जसं सावरकरांना करावं लागलं तसं अगोदर टिळकांनाही करावं लागलेलं आहे. राजद्रोहाचा खटला भरायचा हे नक्की करून टाकलं. आणि काय केलं असेल आपल्याला सांगतो. टिळक मुंबईला जाणार होते, आपल्या मित्राला भेटायला जाणार होते आणि ही कोण ब्रिटिशांना लागली. आणि टिळक ज्या वेळेला मुंबईला जाऊन पोहोचलेले होते त्यावेळेला त्यांच्यावर समन्स बजावण्यात आलं. त्या समन्सवर टिळकांनी एक नजर टाकली आणि आपलं भवितव्य काय याचा सगळा आलेख लोकमान्यांच्या समोर स्पष्ट झाला. ब्रिटिश सैनिक आले, लोकमान्यांना कैद करण्यात आलं, पकडलं त्यांना. आणि पकडल्यानंतर
त्यांचा जामीन मिळावा म्हणून त्यांचे मित्र प्रयत्न करायला लागले. त्यावेळेला केसरीचे सगळे अंक जप्त करण्यात आले. छापखान्यावर धाड घातली आणि छापखाना आर्यभूषण होता. तिथे केसरी छापला जायचा आणि त्याचे जे मालक होते त्यांचं आडनाव होतं गोखले. हे गोखले त्यावेळेस सुदैवानं कोकणात होते. वॉरंट निघालं त्यांच्यावर, पकड वॉरंट, पण ते कोकणात असल्यामुळे त्यांना चटकन पकडता आलं नाही. पण ही बातमी शेवटी गोखल्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली आणि ते अत्यंत घाबरले. कारण आपला कारखाना तर बुडेलच आणि लोकमान्यांच्या सहवासामुळे आपल्याला सुद्धा निखारे सहन करावे लागतील, ही पूर्ण कल्पना त्यांना आली. आणि म्हणून गोखले लपून छपूनच राहिले आणि उशिरा मुंबईला आणि मुंबईहून नंतर पुण्यामध्ये आले. इकडे लोकमान्यांना पकडण्यात आलं आणि त्यांचे एक स्नेही होते, कायद्याचा त्यांच्यावर अभ्यास केलेले दाजी खरे, दाजी आबाजी खरे, लोकमान्यांचे मित्र पण होते मवाळ. काय गंमत आहे, लोकमान्यांच्या सहवासात असत पण प्रकृतीने अतिशय मवाळ होते. आणि म्हणून त्यांनी काय लोकमान्यांना सांगितलं, आपण चिंता करू नये, मी असाच जातो आणि लवकरात लवकर जामीन मिळवायचा प्रयत्न करतो. लोकमान्यांना पकडलं, तुरुंगामध्ये नेलं आणि दाजी खरे गेले. त्यांना कल्पना होती जामीन मिळणं फार अवघड आहे, कारण लोकमान्यांना आता काय करणार आहेत ब्रिटिश लोक याची पूर्ण जाणीव त्यांच्या मनामध्ये आलेली होती. दाजी गेले आणि जामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, तो काही त्यांना मिळाला नाही आणि निराश होऊन दाजी खरे माघारी परत आले. तोपर्यंत टिळकांना तुरुंगामध्ये नेण्यात आलेलं होतं. त्यांना असं वाटलं की आता लोकमान्यांना हे सांगावं कसं, लोकमान्यांना आपण हे बोलावं तरी कसं. प्रयत्न केला पण जामीन मिळाला नाही लोकमान्य, कारण आता राजद्रोहाचा खटला होणार हे स्पष्ट दिसत होतं आणि त्याचा परिणाम भयानक होणार हेही खऱ्यानं उमगलेलं होतं, स्वतः टिळकांच्याही लक्षात आलेलं होतं. त्यावेळेला दाजी खरे मान खाली घालून तुरुंगाच्या दारामध्ये येऊन उभे ठाकले आणि म्हणाले, टिळकांना भेटायचे, मी वकील आहे. वकीलपत्र दाखवलं, जामिनाचे कागद नेलेले दाखवले, त्याचा उपयोग झालेला नव्हता हेही स्पष्ट केलं आणि टिळकांना भेटायला आले. पाहतात तो त्यांना धक्का बसला. टिळक आत आपल्या खांद्यावरचा पंचा काढलेला होता, त्याची उशी केलेली होती आणि जमिनीवर शांतपणे झोपी गेलेले होते. तुरुंगामध्ये गेलेला हा मनुष्य शांतपणे झोपू शकतो? दाजी खरेंनी ते डोळ्यांनी पाहिलं आणि दाजी खरेंनी नोंद अशी केलेली आहे, नुसते झोपलेले होते असं नव्हे, घोरत होते. गाढ झोप लागलेली होती लोकमान्यांना. जरा सुद्धा चिंता वाटली नाही, अरे मला पकडून आणले, राजद्रोहाचा खटला. किती कणखर मन लोकमान्यांचं असेल, काय त्यांची बुद्धिमत्ता असेल, हृदयाचा भाव कसा असेल, त्यांचं चित्त किती प्रखर राष्ट्रभक्तीचा विचार करत असेल. आपल्या मनाशी केवळ कल्पना करा. माणसं कोलमडून पडायची. तिथला तो जो द्वारपाल होता, तो ब्रिटिश होता, गोरा होता, तो म्हणाला कैसा आदमी है, सो गया. तो म्हणाला इथे माणसाला आणलं की रडायलाच लागतात माणसं अगोदर. आता माझं कसं होणार, मी इथून जिवंत जाणार की नाही, माझी माणसं मला भेटणार की नाही. और ये आदमी कैसा आदमी है, सो गया. झोपला, त्याला नवलच वाटलं आणि अक्षरशः टिळक शांत झोपलेले होते. खरेनी त्यांना सांगितलं शेवटी की लोकमान्य, हे घडलं नाही, दुर्दैव आहे, जामीन मिळाला नाही. त्यावेळेला टिळक म्हणाले, मला माहिती होतं, पण पुढची आता काही ना काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे. फार मोठी व्यवस्था लावायची होती. घरामध्ये 7-8 मंडळी, कारण भाचा त्यांच्याच घरी राहिला होता. 5 मुलं होती, पत्नी होती, अन्य काही त्यांच्या वाड्यामध्ये मंडळी राहत असत. या सगळ्यांच्या योगक्षेमाची व्यवस्था लावणं अगत्याचं होतं. त्याही पेक्षा मोठा, सगळ्यात अवघड असा पेच प्रसंग म्हणजे केसरीचा होता. आता जर आर्यभूषणवर धाड पडलेली आहे, केसरीचे अंक जप्त झालेत, गोखल्यांना अटक होईल, कदाचित आर्यभूषण छापखाना चालवू देणार नाहीत. आता प्रश्न असा होता की चालवायचा कुठे कारखाना, हा छापखाना कुठे चालवायचा आणि केसरीचा अंक कुठे छापायचा, ही खरी समस्या होती. समजा छापला तर त्याचं उत्तरदायित्व कोणी घ्यायचं, संपादकीय कामगिरी कोणी पार पाडायची, असे नानाविध प्रश्न लोकमान्यांच्या डोळ्यापुढे उभे होते. लोकमान्यांना लवकर जामीन काही मिळाला नाही. लोकमान्यांना पकडण्यात आलं आणि लोकमान्य अतिशय धीरोदात्तपणे त्याला सामोरे गेले. पुढे असं झालं की पुढल्याच महिन्यामध्ये दावरिया नावाचे एक प्रख्यात असे वकील मुंबईमधले होते. त्यांनी असं सांगितलं की लोकमान्यांच्यासाठी जर कोणी हमी घ्यायला तयार असेल तर लोकमान्यांना जामीन मिळू शकेल.
आणि त्यावेळेला ब्रिटिश सरकारची आपल्यावर खफामर्जी होईल हे माहीत असून सुद्धा 2 माणसांनी ते धाडस केलं. पारशी मनुष्य होता आणि दुसरे महाराष्ट्रीयन होते. त्यांचं नाव यशवंतराव विष्णुपंत नेने उर्फ अण्णासाहेब नेने. त्यांनी सांगितलं, मी 50,000 रुपयाला जामीन राहायला तयार आहे, मी 50,000 पहिल्यांदा काढून देतो. आणि दिले त्यांनी. त्यावेळेला योगायोग असा की मुंबईला जे न्यायाधीश होते ते तय्यबजी होते. आमचं सौभाग्य असं की त्यावेळेला कोणी ब्रिटिश असा न्यायाधीश नव्हता. तय्यबजी होते. पहिला जो जामीन मागितलेला होता त्यावेळेला न्यायाधीश कोण होते? रानडे होते, रानडे. आणि रानडेने सांगितलं जामीन देता येणार नाही. पुढे खटला उभारण्याच्या अगोदर जामीन मागितला आणि तय्यबजींनी असं सांगितलं, 25-25 हजारांचे 2 जामीन आपल्याला देता येतील? देता आले तर मी विचार करेन. त्यावेळेला दावरनी सांगितलं, होय, आपण जी इच्छा प्रकट कराल त्या प्रकारचे जामीन आम्ही देऊ शकू. यशवंतराव नेने खंबीरपणे मागे उभे आहेत हे पूर्ण माहिती होतं आणि खरोखर नेने मागे उभे राहिले. पुढे नेने आणि टिळक घराण्याचे संबंध इतके दृढ झाले आणि ते आमरणांत राहिलेले. टिळकांच्या मनामध्ये इतकी कृतज्ञतेची भावना होती की यांचं ऋण मजवर झालं आणि ते आता जन्मजन्मांतरी राहणार, आमरणांत राहणार. ही भूमिका लोकमान्यांच्या चित्तामध्ये सदैव होती. आणि म्हणून लोकमान्यांनी नेनेना नंतर अतिशय जवळ केलेलं होतं. पण त्यावेळेला हे वेडं धाडस होतं. कदाचित नेन्यानाही तुरुंगामध्ये जावं लागलं असतं, पण नेनेनी ते धाडस केलं. आणि अण्णासाहेब नेनेंच्या बद्दल एक आदर पुण्यामध्ये निर्माण झाला. त्यावेळेला तय्यबजींनी त्यांना जामीन दिला, लोकमान्य टिळकांना जामीन दिला. आणि 4 तारखेला पुढल्या महिन्याच्या लोकमान्य जे निघाले ते पुण्यामध्ये येऊन दाखल झाले. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये एकच चर्चा मुसलमान बांधव करत होते, काय बघा, तुमच्या बामणाला तुमच्याच बामण न्यायाधीशांनी सोडला नाही, पण आमच्या मुसलमानांनी सोडला की नाही. ही चर्चा त्यावेळेला मुंबईमध्ये होती. तय्यबजींनी खरोखरच जामीन दिला आणि लोकमान्य आले लोकमान्य. त्यावेळेला इतका आनंद झाला, कारण ज्या वेळेला जामीन त्यांना मिळाला त्यावेळेला जवळजवळ 5 ते 6 हजार मंडळी ही कोर्टाच्या बाहेर जमलेली होती, न्यायालयाच्या बाहेर. आणि टिळक महाराज की जय म्हणून सगळा परिसर दुमदुमून गेला. आणि लोकमान्यांना अतिशय सन्मानपूर्वक पुण्याला ही सगळी मंडळी घेऊन आली. ज्या वेळेला लोकमान्य पुण्याला आले त्यावेळेला त्यांना माहिती नव्हतं की अदृष्टामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे. आपल्या जामिनामुळे एक प्रकरण असं निर्माण होणार आहे की आयुष्यभर आपल्याला ते छळणार आहे, याची जाणीव त्यावेळेला लोकमान्यांना झालेली नव्हती. कारण असं झालेलं होतं की त्यावेळेला लोकमान्यांचे जे परमस्नेही बाबा महाराज पंडित, हे बाबा महाराज नेमके आजारी पडले. आणि कसे आजारी पडले? लोकमान्य पुण्यामध्ये येऊन दाखल झाल्यावर दुसऱ्या दिवशी जणू वाटच पाहत होते. योग असतात इतिहासामधले. आजारी पडले आणि त्यांना महामारी झाली. महामारीचा वाखा, पटकी ज्याला आपण म्हणतो, त्यातून सामान्यतः मनुष्य वाचत नसे, कारण त्या कालखंडामध्ये इतकी औषधं नव्हती. त्यावेळेला लोकमान्य त्यांना भेटायला गेले. 5, 6, 7 तारखेला 2, 2.5, 3 दिवस त्यांच्याबरोबर लोकमान्य होते. आणि बाबा महाराजांच्या असं लक्षात आलं, अरे आता आपण काही जगत नाही हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, लोकमान्य माझं मृत्यूपत्र करा, कारण दौलत प्रचंड आहे, इस्टेट प्रचंड आहे, स्थावर जंगम मालमत्ता प्रचंड आहे, याचं कुणीतरी वाली पाहिजे. आणि म्हणून लोकमान्यांना त्यांनी प्रार्थना केली, आपण एक करा, याचं ताबडतोब मृत्यूपत्र करा. मृत्यूपत्र त्यांचं लोकमान्यांनी तयार केलं, त्यांच्या इच्छेप्रमाणे केलं, बाबा महाराजांच्या इच्छेप्रमाणे. आणि त्याला 3 नावं टाकली त्यांनी विश्वस्त म्हणून. त्यातले एक होते दादासाहेब खापर्डे, दुसरे होते कुंभोजकर आणि तिसरे होते नागपूरकर. त्यावेळेला बाबा महाराजांना त्यांनी ते वाचून दाखवलं. बाबा महाराज म्हणाले, लोकमान्य हे सगळं केलं, पण यात एका हिऱ्याचं नाव घालायचं राहिलं. कुणाचं? स्वतः लोकमान्यांचं. लोकमान्य म्हटले, तुमचा आमचा परमस्नेह आहे, तेव्हा मी कशाला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून पडू नको, मी याच्यामध्ये पडणार नाही. त्यावेळेला बाबा महाराजांनी लोकमान्यांचे हात आपल्या हातामध्ये घेतले आणि ते म्हणाले, मी या दुखण्यातून उठत नाही, मला खात्री झालेली आहे, लोकमान्य आपण मला अभिवचन द्या की आपण विश्वस्त व्हाल. त्यावेळी लोकमान्यांना नाईलाजानं ते मान्य करावं लागलं आणि लोकमान्य टिळकांचं नाव बाबा महाराजांच्या सगळ्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणून आलं. लोकमान्यांना कल्पना नव्हती, पण पुढे कित्येक वर्ष, जवळजवळ 24 वर्ष ते प्रकरण टिळकांचा ससेमिरा करणार होतं. आणि टिळक
अग्नीमध्ये सोनं टाकल्यानंतर जसं झळाळून बाहेर येतं तसे झळाळून बाहेर येणार होते, पण त्याच्यासाठी अग्निदिव्य मात्र अगोदर करावं लागणार होतं. लोकमान्यांना कल्पना नव्हती पुढच्याच दिवशी 8 तारखेला बाबा महाराज मृत्यू पावले. त्यावेळेला नवीन इतिहास घडणार होता. यावेळेला लोकमान्यांना जो जामीन दिलेला होता त्याची मुदत संपली आणि लोकमान्यांना पुन्हा कोर्टामध्ये जाऊन उभं राहावं लागलं. सगळे साक्षी पुरावे झाले, सर्व प्रकारे लोकमान्यांनी मांडून पाहिलं आणि त्यावेळेला सगळ्या देशामधून लोकमान्य डिफेन्स फंड उभा राहिला. लोकमान्यांच्या बचावासाठी माणसांनी पैसे भरा गोळा केले आणि पुण्याला पाठवून दिले. पहिला हात जो दिला तो बंगालनी. महाराष्ट्र बंगालचं स्वातंत्र्य लढ्यामधलं अतूट नातं आहे. काय आहे कोणास? मग दत्ता असोत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असोत, उमेशचंद्र बॅनर्जी असोत, या सगळ्यांनी जनतेला आवाहन केलं आणि भरा पैसा गोळा झाला आणि पुण्याकडे आला. पुण्याच्या परिसरात तर झाला. महाराष्ट्रामधून लोकांनी भरा पैसे दिले. कुणी 1-1, 2-2 दिवस उपवास केले. कुणी आपल्या पगाराचा भाग काढून दिला. आपल्या नवल वाटेल हजारो रुपये गोळा झाले, अक्षरशः हजारो रुपये. पण तितके खर्ची पडले, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक पैसे लोकमान्यांना खर्च करावे लागले. पैसे तर गोळा होत होते आणि खटल्याला प्रारंभ झाला. आणि त्यावेळेला लोकमान्यांनी जे अग्रलेख लिहिलेले होते त्याचा शब्दच्छल करायला त्या न्यायाधीशांनी प्रारंभ केला. एक वाक्य तर असं होतं की म्लेच्छांच्या राज्याबद्दल लोकमान्यांनी लिहिलेलं होतं. तर देवानी त्यांना काही हे आंदण दिलेलं नाहीये अशा स्वरूपाचं वाक्य लोकमान्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. तेव्हा राज्याचे हा शब्द कसा? मग लोकमान्यांना सांगायला लागले षष्ठी तत्पुरुष आहे. आपण तो जर सगळा खटला वाचला तर मन आश्चर्याने थक्क होतं. एकेका शब्दाची उकल लोकमान्यांना करून सांगावी लागली आणि शेवटी तो न्यायाधीश एका शब्दावर हटून बसला. तो म्हणाला, नाही शब्दाचा अर्थ काय मला सांग. त्यावेळी लोकमान्य म्हणाले, नाही म्हणजे नो किंवा नॉट. तो म्हणाला, याचा भूतकाळ करा. लोकमान्य म्हटले, याचा भूतकाळ होत नाही. दिलेले नाही असं म्हटलेलं आहे, देत नाही किंवा देणार नाही, याच्यात तिन्ही काळ सिद्ध होतात. तो म्हणाला, असं होणार नाही. ज्या अर्थी तो शब्द आहे त्या अर्थी त्याला भूतकाळ असला पाहिजे. लोकमान्यांनी नाना प्रकारे समजावून पाहिलं. शेवटी तो ज्या वेळेला ऐकेना न्यायाधीश, त्यावेळेला लोकमान्य म्हणाले, नो किंवा नॉट याचा भूतकाळ आपण मला करून सांगा. म्हणजे मग नाहीचा मी आपल्याला भूतकाळ सांगतो. ते त्या न्यायाधीशाला बरोबर कळलं. तो म्हणाला, इंग्रजीमध्ये असं होत नाही, त्याच्याबरोबर मागे क्रियापद यायला लागतं. लोकमान्य म्हटले, मराठीलाही तसंच करावं लागतं. इतका शब्दच्छल केलाय. म्हणजे अफजल खानाच्या संदर्भामध्ये लिहिलेलं वाक्य, म्लेच्छांच्या संदर्भामध्ये लिहिलेलं वाक्य, शिवाजी महाराज विभूतिमत्व आहेत म्हणून लिहिलेलं वाक्य, या सगळ्यांमुळे इथल्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर फूस मिळाली. त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतली. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध शस्त्र उपसलं. नानाविध प्रकारे त्याचे अर्थ काढण्यात आले आणि शेवटी लोकमान्यांचे अग्रलेख हे राजद्रोहाच्या संदर्भामधले आहेत असा त्याचा अन्वयार्थ शेवटी लावण्यात आला आणि ज्युरींच्यावर निकाल सोपवण्यात आला. काय लागणार हे स्पष्टच होतं, कारण एकूण ज्युरी 9 होते आणि त्याच्यामधले 6 ब्रिटिश होते आणि 3 एतद्देशी होते. नशीब असं की त्यातलं एकही मवाळ नव्हता आणि सुधारक नव्हता. नशीब आमचं. त्याच्यामुळे ज्या वेळेला ज्युरीला निकाल विचारला न्यायाधीशांनी, त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, कोण जेवढे ब्रिटिश होते त्या सगळ्यांनी सांगितलं दोषी आणि 3 एतद्देशीय जे होते त्यांनी सांगितलं निर्दोषी. 6 विरुद्ध 3 असं मतदान झालं आणि लोकमान्यांना 1.5 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सोपवण्यात आली. दुर्दैव कितीही प्रकारे. आणि शेवटी न्यायाधीशांनी विचारलं, लोकमान्य आपल्याला काही सांगायचंय का? त्यावेळी लोकमान्य एकच म्हणाले, आपण जरी मला दोषी ठरवलेला असलं तरी ईश्वर साक्ष मी निर्दोष आहे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी याही पुढे मी लढेन. मी कोणताही राजद्रोह केलाय असं मला वाटत नाही. हा देश आमचा आहे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमरण झुंजणं हे माझं कर्तव्यच आहे. न्यायाधीशाला सांगतायत, ज्यावेळेला तो सांगतोय तुम्हाला आता सश्रम कारावासाची शिक्षा होईल. आणि खरोखर लोकमान्यांना पकडण्यात आलं, तुरुंगामध्ये, डोंगरीच्या तुरुंगामध्ये टाकलं. लोकमान्यांना ज्या वेळेला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रावर अतिशय उदास छाया पसरली.
इतकी उदास छाया होती. पण त्यापूर्वी लोकमान्यांनी केसरीचा सगळा बारीक विचार करून ठेवलेला होता. धोंडोपंतांना बोलवलेलं होतं आणि पुढे कारखाना बदलून टाकला. भिडे या नावाचे गृहस्थ होते. ते म्हणाले, लोकमान्य, आपण म्हणजे आमचे दैवत आहात. भले मला शिक्षा झाली तरी चालेल, पण केसरीचा अंक निघायला पाहिजे. आणि खरोखर भिडेंनी आपल्या छापखान्यामध्ये केसरी छापून द्यायला प्रारंभ केला. आणि संपादकाचं उत्तरदायित्व एका वाङ्मयामधल्या अत्यंत जाणकाराकडे गेलं, ज्याचा गौरव मराठी वाङ्मयामध्ये साहित्य सम्राट म्हणून झालेला आहे. त्या नचिम केळकरांच्याकडे केसरीच्या संपादक पदाचं उत्तरदायित्व गेलं. आणि मग भिडे यांनी छापून केल्या श्री विठ्ठल इथे छापलेला आणि संपादक नचिम केळकर असं नाव असलेला केसरी प्रकाशित व्हायला लागला. लोकमान्य तुरुंगामध्ये गेले आणि केसरीचा खप दीडपट वाढला. कारण लोकमान्यांच्यावर इतकी प्रीती लोकांची होती, इतकी भक्ती होती, कारण लोकमान्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास होता सौघ्या जनतेचा. लोकमान्य जे करतील ते सार्थ असेल, लोकमान्य जे करतील ते यथार्थ असेल आणि त्याच्या मागे दडलेला असेल तो पार्थ पराक्रम असेल, अशी भावना सगळ्या लोकांच्या ठाई होती. आणि त्याच्यामुळे लोकमान्यांच्या मागे सहस्रावधी माणसं उभी राहिली. पण डोंगरीच्या किल्ल्यामध्ये लोकमान्यांना जावं लागलं. लोकमान्य डोंगरीच्या किल्ल्यामध्ये गेले. घराची व्यवस्था काय लावायची हे धोंडोपंतांना तपशीलवार लोकमान्यांनी सांगितलेलं होतं. कारण प्लेग आला आणि कायद्याचे सगळे वर्ग बंद पडलेले होते. त्याच्यामुळे आता चरितार्थाचं उत्पन्नाचं साधन काय, असा मोठा प्रश्न होता. पण तोही लोकमान्यांनी सोडवलेला होता. पुढे लोकमान्य ज्यावेळेला तुरुंगातून सुटून माघारी आले त्यावेळेला दुर्दैव असा की लोकमान्यांच्यावर कर्जाचा डोंगर झालेला होता. लोकमान्य डिफेन्स फंड उभारून सुद्धा, कारण त्या खटल्याला त्यांना इतके पैसे घालावे लागले. लोकमान्य झगडले, झुंजले, अजिबात निराश झाले नाहीत. आणि त्यांनी विलायतेला पुन्हा आपल्या वकिलाला खऱ्यानं पाठवून दिलं. त्याचा काही उपयोग झाला नाही. पैसे मात्र खर्ची पडले आणि दयाळू ब्रिटिश सरकारने सांगितलं 1.5 वर्ष सश्रम कारावास. लोकमान्य डोंगरीच्या तुरुंगामध्ये गेले. त्यावेळेला कैद्यांना काय खायला देत असत? एक भाकरी, ती सुद्धा त्याच्यामध्ये खडे असलेली, मातकट लागणारी आणि त्याच्यावर लसूण आणि कांदा याची चटणी असे. लोकमान्य लसूणी खात नसत आणि कांदाही खात नसत. आपल्याला परिकथाच वाटेल नाही. लसूणी खात नसत आणि कांदाही खात नसत. त्यावेळेला लोकमान्य काय करत? ती चटणी बाजूला काढून ठेवायची. आता कोरडी भाकरी कशी खायची म्हणून लोकमान्य काय करत असत माहिती आहे आपल्याला? लोकमान्य भांड घ्यायचे, त्यात पाणी घालायचं आणि ती भाकरी, ते पाणी हे दूध आहे असं गृहीत धरून त्याच्यामध्ये कुस्करायची आणि तशी भाकरी लोकमान्य खात असत. ते ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांच्या अंगावर काटा आला. आणि 2 महिन्यामध्ये लोकमान्यांचं वजन 15 पौंड कमी झालं. लोकमान्य मुळात चणीनं लहान, आणखीनच ते कृश दिसायला लागले. आणि त्यावेळेला त्यांना भीती वाटली तिथल्या जेलरला. आणि तो असं म्हणाला, लोकमान्यांना हलवलं पाहिजे म्हणून डोंगरीच्या किल्ल्यामधून काढलं आणि भायखळ्याला नेलं. हाऊस ऑफ करेक्शन्स असं त्याचं नाव होतं, पण तो तुरुंगच होता. त्या तुरुंगामध्ये लोकमान्यांना ठेवलं. आणि पुन्हा तोच प्रकार, पुन्हा असंच कदान लोकमान्यांना खावं लागत असे. पुढे योगायोग असा आला की तात्यासाहेब खरे हे त्या ठिकाणी तुरुंगामध्ये आलेले होते आणि त्यांना घरचा डबा येत असे. त्यावेळेला ते म्हटले, मी मेलो तरी 72, पण चोरून यातले पदार्थ लोकमान्यांना देणार. माझा देव आहे, त्याचं पूजन करून त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि त्यांच्या डब्यातला चुकून एखादा पदार्थ केव्हा तरी लोकमान्यांच्या पर्यंत येत असे. पण असं क्वचितच घडायचं. कदान सगळं सेवन करावं लागायचं. अत्यंत निकृष्ट दर्जाचा जोंधळा असलेली भाकरी ही लोकमान्यांना सेवन करायला लागायची. पाणी प्यायचं, भूक तहान मारायची. आणि पुढे भायखळ्याच्या तुरुंगामध्ये प्रसंग असा आला की एकदा पूर्ण त्यांचं डिहायड्रेशन झालं. लोकमान्यांचं पाण्याचा अंश इतका कमी झाला की जीभ आत जायला लागली आणि त्यांना बोलवेना. त्यावेळेला मात्र ब्रिटिश अधिकारी अत्यंत घाबरले. सगळीकडे एकच धावपळ झाली. आणि मग त्यांना काही अन्न देण्यात आलं, थोडं दूध देण्यात आलं. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, हा कैदी आमच्या इथे नको, याला कृपा करून हलवा, कारण याला ठेवणं म्हणजे याच्या अगोदर आम्हीच मरण्यासारखं नको.
म्हणून लोकमान्यानं ते म्हणाले इथून हलवा, आणि लोकमान्यानं पहिल्यांदा डोंगरीचा तुरुंग, तिथून भायखळल्याचा, आणि तिथून उचललं आणि कुठे आणलं? पुण्यामध्ये येरवड्याला आणलं. शेवटी येरवड्याला ज्या वेळेला आणलं त्यावेळेला आता पेच प्रसंग असा आला, आणायचं कसं? कारण काही गडबड झाली आणि लोकांना कळलं तर गाडीवर कोणीतरी आघात करतील न जाणं, आणि म्हणून त्यांच्यासाठी प्रथम श्रेणीचा एक डबा राखून ठेवण्यात आला. तुरुंगामध्ये दर्जा क, पण सुरक्षित न्यायचा आहे म्हणून रेल्वेमध्ये दर्जा अ. प्रथम श्रेणीमध्ये त्यांना नेण्यात आलं. विशेष चहूबाजूनी सगळे सैनिक डब्यामध्ये होते, जणू काही लोकमान्य पळून जायला निघाले ते. पण सगळे सैनिक आतमध्ये उभे, आणि कल्याणला येऊन गाडी थांबली. त्यावेळेला कुणीतरी एका सैनिकानं दार उघडलं. दार उघडलं, कुणीतरी एका प्रवाशानं पाहिलं आणि त्यांनी चटकन ओळखलं. तो ओरडलाच एकदम, लोकमान्य टिळक महाराज की जय. त्या एकाने जय जयकार केल्यावर प्लॅटफॉर्मवरची सगळी माणसं त्या स्थानकावरची धावली आणि पाहतात तो लोकमान्य टिळक. आणि त्यावेळेला लोकमान्यांच्या नावाचा प्रचंड जय जयकार सुरू झाला. तो जय जयकार सुरू झाल्यानंतर आतली माणसं इतकी घाबरली की सिग्नल दिलेला नसताना त्यांनी गाडी पुढे पळवली. संदेश दिला आणि सांगितलं आम्ही इथून बाहेर पडतो, न जाणो आता याला सगळा घेराव पडेल आणि लोकमान्यांची इथेच मुक्तता होईल. ते होऊ नये म्हणून अतिशय घाईघाईनं कल्याणच्या रेल्वे स्थानकातून गाडी बाहेर काढण्यात आली आणि शेवटी लोकमान्यांना येरवड्याच्या तुरुंगामध्ये आणण्यात आलं. लोकमान्यांची चण लहान, अत्यंत कृश झालेले, 15-20 पाऊंड वजन कमी झालेलं होतं. आणि वर्णन असं केलेलं आहे, नशीम केळकरांनी नोंद केली, लोकमान्यांचं वजन 105 पाऊंडावर येऊन पोहोचलं. अरे 105 म्हणजे काय झालं? 100च्या घरामध्ये जर वजन आलं, किती कमी झालं असेल मनाशी कल्पना करा. हे इतकं वजन ज्या वेळेला कमी झालं त्यावेळेला मात्र मग काही सवलत दिली. लोकमान्यांना थोडं दूध देण्यात आलं आणि ब्रिटिश सरकारने कृपावंत होऊन म्हणे काय परवानगी दिली? कोणती परवानगी दिली? लोकमान्यांना सांगितलं आपल्याला सुपारी खायला हरकत नाही. तेव्हा लोकमान्यांना म्हणे सुपारी पुरवण्यात आली, कारण लोकमान्य खात असत, भोजनोत्तर खात असत, लोकमान्य झोपाळ्यावरही बसत असत, लोकमान्य हातात अडकित्ताही घेत असत, सुपारी कातरूनही खात असत, सगळं करत असत. पण म्हणून असं अनुकरण केल्यामुळे कोणी काही टिळक होत नाही. महात्मा गांधीजींनी चरखा आणला आपल्याला माहिती आहे, स्वदेशीचं बीज रुजावं म्हणून. त्याच्या अगोदर लोकमान्यांनी केव्हाच घोषणा केली ती, चतुस्सूत्रीमध्ये स्वदेशी सांगितलेली होती. पण चरखा आणला त्याने. काँग्रेसजन म्हणाले आम्ही याचा विस्तार करणार. किती विस्तार केला? चरख्याला त्यांनी चर आणि खा असा चरख्याचा प्रचंड विस्तार करून टाकला. काय माणसं आपली म्हणायची. लोकमान्य झोपाळ्यावर बसतात भोजनोत्तर म्हणून तशी पुण्यातली अनेक माणसं झोपाळ्यावर बसायला लागली. अडकित्ता घ्यावा, सुपारी कातरावी, आणि लोकमान्य जशी सुपारी तोंडात टाकतात तशी टाकावी म्हणून का कोणी लोकमान्य होणार? लोकमान्यांचा अडकित्ता अनेकांनी घेतला, पण आमच्या मवाळ आणि सुधारकांनी लोकमान्यांचा कित्ता घेतला नाही. हे केवढं दुर्दैव. लोकमान्यांचा कित्ता गिरवला असता तर या देशाचं राजकारण आणि या देशाचा इतिहास पालटून गेला असता, पण ते घडायचं नव्हतं. लोकमान्यांना शिक्षा झाली. त्यावेळेला लोकमान्यांना भेटण्यासाठी अनुमती घेऊन, आज्ञा घेऊन, परवानगी काढून अनेक मंडळी भेटायला जात असत. त्यात दाजीसाहेब खरेंच्या बरोबर जावं लागत असत. दाजीसाहेब खरे हे पहिल्यांदा ज्या वेळेला भेटायला गेले त्यावेळेला त्या येरवड्याच्या कैदखान्याचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जॅक्सन, आणि हा अत्यंत उद्धट आणि उन्मत्त मनुष्य होता. जेलर जसा ब्रिटिश त्या कालखंडामध्ये असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 100 गुण अधिक धारण केलेला होता, दुर्गुण वस्तुता. दाजीसाहेब खरे भेटायला गेले त्यावेळेला त्याच्या खोलीमध्ये 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. दाजीसाहेब खरे आणि त्यांचे एक स्नेही त्यांच्याबरोबर होते. दोघेही गेले आणि खुर्च्यामध्ये बसले. काही मिनिटांमध्ये तो जॅक्सन आला आणि हातातला दंडुका उगारून तो खऱ्यानं मारायला धावला. खऱ्यांचा थरकापच झाला पहिल्यांदा. ते म्हणाले काय करतात तुम्ही? तेव्हा तो म्हणाले तुम्ही माझ्या खुर्चीवर का बसला? खरे म्हणाले मला असं वाटलं की अभ्यागतांसाठी या ठिकाणी खुर्च्या ठेवलेल्या असतात, आपल्याला जर काही गैर वाटत असेल तर मी आपली क्षमा मागतो. तरी तो ऐकेना. तो म्हणाला मी तुम्हाला झोडपल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला खरे म्हणाले मी वकील आहे हे विसरू नका, कायदे काउन्सिलमध्ये माझं प्रतिनिधित्व आहे हेही विसरू नका.
लोकमान्य टिळकांचं मी वकीलपत्र घेतले हेही विसरू नका. लोकमान्य माझे स्नेही आहेत हेही विसरू नका. पहिल्या तिन्ही गोष्टी त्याला कळल्या नाहीत, शेवटची बरोबर कळली. लोकमान्यांचे स्नेही आहेत म्हटल्यावर त्याचा दंडुका हातातला खाली आला. पण ही माणसं किती उन्मत्त झालेली होती. आणि अक्षरशः लोकमान्यांनी अर्धा पाऊण वर्ष काढलं. लोकमान्यांचं वजन तर कमी झालेलंच होतं, पण काही जणांनी वर्णन असं केलेलं आहे की चेहऱ्यावर त्यांची मूळची जी एक लालसर छटा होती ती कमी झाली. चेहरा काळसर पडायला लागला, ओठ काळे ठिक्कर पडले असं वर्णन केलेलं आहे. लोकमान्यांचं वजन कमी झाले. ब्रिटिश सरकार थोडं दूध द्यायला लागलं, पण तेवढ्यानं काही शरीराचं पोषण होणार नाही. आणि मग सगळीकडून लोकांनी आवाज उठवायला प्रारंभ केला की लोकमान्यांना सोडलंच पाहिजे, आमचा तो राजा आहे, सोडलंच पाहिजे. इकडे पुण्यामध्ये तर सत्र असं सुरू झालेलं होतं, तुम्हाला एक कोणतरी स्वीकारावं लागेल. जी माणसं नोकरीत जात असत त्यांना म्हणत असत, तुम्हाला टिळक महाराज पाहिजेत का राणी व्हिक्टोरिया पाहिजे, एक ठरवा. जर तुम्हाला टिळक महाराज हवे असतील तर तुमची नोकरी जाईल आणि तुरुंगामध्ये जावं लागेल. जर तुम्हाला राणी व्हिक्टोरिया हवी असेल, नोकरीमध्ये राहाल आणि पुन्हावर पगार सुद्धा मिळेल. माणसं जी स्वातंत्र्य प्रेमाने उचंबळून आलेली होती ना, त्यांनी तिथल्या तिथे तडकाफडकी राजीनामा लिहून दिला आणि सांगितलं, धिक्कार असो ब्रिटिश सरकारला, आमचा राजा एकच, आमचा स्वामी एकच, आमचा महाराज एक. कोण? लोकमान्य टिळक महाराज. हे सांगितले, पुण्यातल्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला एक महत्वाचं कारण असं घडलं की लोकमान्य टिळक हे तुरुंगामध्ये ही गोष्ट मॅक्स मुल्लरला कळली. मॅक्स मुल्लरनी, आपल्याला माहिती आहे, जर्मनीचा हा महापुरुष ज्यांनी सर्व वेद वाङ्मय मथून काढलं आणि त्याचा अनुवाद करून परदेशी लोकांना आपल्या वैदिक वाङ्मयाचा परिचय करून दिला. त्या मॅक्स मुल्लरचे सगळेच हेतू चांगले होते असं नाही, पण त्यांनी उपकार असे केले की पाश्चात्य जगताला वैदिक वाङ्मयाचा परिचय करून दिला. आणि म्हणून त्याचं कौतुक, भारतीय संस्कृतीच उदार आहे, आमचा धर्मही उदार आणि संस्कृती उदार. म्हणून या देशामधले लोक मॅक्स मुल्लरला मॅक्स मुल्लर न म्हणता मोक्ष मुल्लर म्हणत असत. कारण यांनी मोक्षाचं यथार्थ स्वरूप आमच्या वैदिक वाङ्मयामधलं परदेशी लोकांना ज्ञात करून दिलं. इतकी सद्भावानी दाटलेली माणसं, पण त्यांच्यावर सुद्धा ब्रिटिश सरकार अन्यायाचा वरवंटा फिरवत होतं. ज्या वेळेला मॅक्स मुल्लरना हे कळलं की लोकमान्य असे तुरुंगामध्ये पडलेले आहेत, त्यांना अत्यंत वाईट वाटलं. त्यांनी लोकमान्य टिळकांना ग्रंथ तर पाठवलेच, अनुवाद झालेले, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी विलायतेमध्ये आणि परदेशामध्ये पहिल्यांदा आवाज उठवला आणि सांगितलं, लोकमान्यांच्या सारखा राजा मनुष्य ज्याला भारतीय जन इतके मानतात, आज से तो हिमाचल ज्याची एवढी कीर्ती आहे, लोक तर महाराज म्हणतात त्यांना, अतिशय राजकारण धुरंधर, खंदा पत्रकार, जाणकार, वैदिक वाङ्मयाचा अफाट ज्ञान असलेला हा महापुरुष तुरुंगामध्ये ब्रिटिश सरकारने ठेवावा, हे मला पटत नाही. मॅक्स मुल्लरनी आवाज उठवल्याबरोबर जे काही मानवतावादी जगामध्ये होते त्यांनी आवाज उठवायला प्रारंभ केला आणि तो आवाज हळूहळू इतका मोठा होत गेला, प्रचंड आवाज झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला, अजूनही टिळकांचा डिफेन्स करावा म्हणून अजूनही पैसे गोळा केले जात होते. किती आमची माणसं तळमळीनं काम करणारे, म्हणजे श्रीमंतातल्या श्रीमंतांनी तर दिलंच, गरीबातल्या गरीबांनी दिलं, भिकाऱ्यांनी दिलं. आपल्याला नवल वाटेल, योगी अरविंद ज्या वेळेला बॉम्बच्या कटामध्ये सापडलेले होते, असाच अंक छापून प्रकाशित करत असत आणि एके दिवशी पहाटे दमलेले योगी अरविंद कारखान्यामध्ये त्या छापखान्यात झोपलेले असताना पोलीस आले, छापा घातला आणि पकडलं, योगी अरविंदांना पकडलं. त्यावेळेला त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणी तयार होईना. जे तयार झाले त्यांनी पैसे मागितले. त्यावेळेला अरविंदांच्या बहिणीने सगळ्या बंगालला हाक दिली आणि सांगितलं, माझ्या दादाला सोडवा. आणि त्यावेळेला अनेकांनी पैशाची मदत केली. एकाने अशी मदत केली, आपला विश्वास बसणार नाही. एक लंगडा भिकारी हुगळी नदीच्या काठावर बसत असे, त्याच्या कानापर्यंत जाऊन पोहोचलं. योगी अरविंदांना पकडले. अरविंद खूप, त्यावेळेला ती योगी झालेले नव्हते, पण अरविंद क्रांतिकारक आहे तेवढं त्याला माहिती होतं, हे देशासाठी काहीतरी करतायत एवढं माहिती होतं. त्यांनी हुगळी नदीच्या काठावर घसा फुटे तोपर्यंत भीक मागितली. आपला विश्वास बसणार. समृद्ध माणसं देतीलच देतील. एका भिकाऱ्याने दिलं, स्वराज्यासाठी काय केलं असेल आपल्याला नवल वाटेल असं.
घसा फुटे तोपर्यंत त्यांनी भीक मागितली. आणि शेवटी त्याच्यातून किती त्यांनी असं ठरवलं तर 1 रुपयास गोळा करायचाच. केव्हाची गोष्ट आहे? 125 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. आपल्या मनाशी जरा कल्पना कर. 100 वर्षापेक्षा अधिक कालखंड लोटला. 1 रुपये भीक मागून त्यांनी गोळा केला. आणि योगी अरविंदांचं घर शोधत शोधत तो भिकारी आला. आणि सरोजिनी देवी होत्या, त्या माऊलीच्या ओटीमध्ये त्यांनी रुपया घातला आणि सांगितलं, माऊली माई एवढा गोड मानून घे, मी भिकारी आहे, याच्यापेक्षा जास्त गोळा करू शकत नाही. कशी राष्ट्रप्रेमाने आमची माणसं रसरसून गेली असतील, आपल्या मनाशी कल्पना कर. अशी भारावून गेलेली माणसं होती. टिळक केव्हा एकदा तुरुंगामधून बाहेर येतात असं बंगाली माणसांना सुद्धा वाटत होतं. आणि शेवटी सगळ्या देशामधून आवाज उठायला लागले, परदेशातून आवाज उठले. त्यावेळेला 1.5 वर्षाची शिक्षा लोकमान्यांची कमी झाली आणि ती वर्षावर आली. वर्ष सुद्धा नाही, 1 आठवडा कमी, 51 आठवड्यांची शिक्षा सोसून लोकमान्य टिळक बाहेर पडले. ज्या वेळेला लोकमान्य टिळक बाहेर पडले तुरुंगामधून, त्यावेळेला त्यांचा गौरव करण्यासाठी, मुक्त कंठाने त्यांची स्तुती करण्यासाठी आपल्याला नवल वाटेल 10,000 माणसं जमलेली होती त्या कालखंडामध्ये. आणि लोकमान्य टिळकांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. पुढे लोकमान्य मुक्त झाल्यानंतर प्रवास करून पुण्यामध्ये आले. अनंत माणसं त्यांना भेटायला आलेली होती. पहिल्या दिवशी वाड्यामध्ये म्हणजे जवळजवळ 15,000 माणसं येऊन गेली. 15,000. आणि लोकमान्य सगळ्यांना भेटले, न दमता, न श्रमता, न थकता. अरे ही माझी माणसं आहेत, यांच्या पुण्याईमुळे मी सुटलेलो आहे, हे लोकमान्यांनी लिहिलेलं आहे पुढे पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये, केसरीमध्ये, मराठ्यामध्ये. आणि त्यावेळेला इतकी माणसं भेटून गेली, अनेक माणसं भेटायला आलेली होती. लाजे खाजेस्तवर का होईना, पण काही मंडळी मवाळ आणि सुधारक येऊन भेटून गेले, आले, भेटले. आणि लोकमान्य पुन्हा एकदा पुण्यामध्ये आले. आणि पुन्हा एकदा आता हा सिंह गर्जना करणार होता. केसरीमधून पहिल्यांदा त्यांनी जर प्रकटन कशाचं दिलं असेल, जेवढा पैसा गोळा झाला, या पैशाचा विनियोग काय झाला, तपशीलवार माहिती, पैन पैची माहिती लोकमान्यांनी त्या केसरीमध्ये, वृत्तपत्रामध्ये दिलेली होती. पण तरी सुद्धा काही शंकेखोर निघालेच. टिळकांच्यावर सुद्धा संशय घेणारी माणसं निघाली. भगवान श्रीकृष्णांच्यावर जो चोरीचा आळ घेणारी माणसं होती द्वारकेत. लोकमान्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे. मी आपल्याला गंमत सांगू का, जे अशा कामाला मदत करतात त्यांना कधीही संशय येत नाहीत, जे करत नाहीत त्यांना संशय येतो. हेच वास्तव आहे, हेच वास्तव आहे. आणि लोकमान्यांनी जरी केसरीमध्ये सगळे आकडे उद्धृत केलेले होते, तरी काही खवचट माणसांना शंका आल्या की खरे कशावरून. टिळक म्हणाले, सगळे हिशेब मांडलेले, बघून जा. त्या दावरला एका वकिलाला 15,000 रुपये द्यावे लागले. पहिल्या फटक्यामध्ये 15,000 रुपये खर्ची पडले. प्रत्येकाची नोंद टिळकांनी केलेली होती. आणि मग मात्र लोकमान्यांना सगळ्यांनी सुचवलं, लोकमान्य आपण विश्रांती घ्या. विश्रांती लोकमान्यांनी घेतली. खरंय, सुटून आल्यानंतर लोकमान्यांनी 2 वर्ष थोडी विश्रांती घेतली. कार्य तर त्यांचं चाललेलं होतच, पण त्याच्या व्यतिरिक्त लोकमान्यांनी आणखीन एक केलं. आपला हिंदुस्थान त्यांनी बराच पाहिला. जिथे जिथे टिळक गेले, दक्षिण हिंदुस्थान बराच पाहिला त्यांनी. जिथे जिथे गेले लोकमान्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत झाले. किती प्रेमाने, घरचा मनुष्य आल्यावर जसा आनंद व्हावा, पूर्वी तरी नक्की होत असे, तसं लोकमान्य आल्यानंतर प्रत्येकाला मनापासून आनंद आला. अरे जणू काही घरचा मनुष्य तुरुंगातून सुटून आलाय, त्याचं स्वागत सत्कार केला पाहिजे, अशा भावनेनं माणसं उचंबळून गेलेली होती. आणि लोकमान्यांचं उदंड कौतुक झालं. लोकमान्यांच्या सगळ्या दौऱ्याचा फायदा असा झाला की राष्ट्र संकल्पना जिथे जिथे गेले तिथे व्याख्यानांच्या माध्यमातून लोकमान्यांनी रुजवली. कुठेही कंटाळा केला नाही. पुढे तर एकदा प्रसंग असा आलेला होता की यवतमाळला सभा भरलेली होती आणि लोकमान्य बोलायला गेले. संयोजकांची जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा इतकी माणसं जमली की व्यवस्थाच कोलमडून पडली. हजारो माणसं जमली आणि त्यांनी मंडप घातलेला होता आणि बाजूनी बंदिस्त केलेलं होतं. बाजूचे पत्रे केव्हाच उखडले गेले, फेकले गेले आणि इतका प्रचंड लोकसमुदाय जमा झाला की लोकमान्यांचं भाषण शेवटपर्यंत ऐकूच जाईना. खणखणीत आवाजात लोकमान्य बोलले. 1.5 पावणे 2 तास लोकमान्य बोलले. यवतमाळचा उन्हाळा भयंकर होता आणि लोकमान्यांना मधुमेह जडलेला. अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य 2 तास बोलले
आणि हुश्य करून खाली बसले. पंचासे उपरणासे. लोकमान्य म्हणे रुमाल कधी वापरायचे नाही, नेहमी पंचानी तोंड पुसायचं अशी सवय असे त्यांनी. पुसला, हुश्य करून लोकमान्य खाली बसले आणि संयोजक जवळ आले. भ्यायलेले होते, घाबरलेले होते. आणि लोकमान्याने त्यांनी काय म्हणावं? लोकमान्य, सगळीच गडबड झाली. काय गडबड झाली? आपण केलेलं व्याख्यान जितक्या लोकांनी ऐकलं त्याच्यापेक्षा दुप्पट लोकांनी ऐकलेलं नाहीये. त्या सगळ्यांची आग्रहाची प्रार्थना आहे आपल्याला की आपण व्याख्यान करावं. आम्ही त्यांना सांगतोय, महाराज आता दमलेले आहेत, ते बोलणार नाहीत. लोकमान्य उभे राहिले आणि पुन्हा पुढे 1.5 तास लोकमान्यांनी भाषण केलं. रणरण तर ऊन आहे भोवती, वरती छत असलं तरी ते काय छत, एखादं कापड टाकलेलं वरती, आणि तरी सुद्धा लोकमान 1.5 तास व्याख्यान पुढे त्यांनी केलं. संयोजक नको म्हणतायत, त्यावेळेला लोकमान्यांनी 2-3 वाक्य सांगितली, इतकी नितांत सुंदर वाक्य. लोकमान्य म्हणाले, अरे इथे जमलेला श्रोतृवर्ग कसा आहे म्हणून सांगू. पंढरीच्या वाळवंटात जसा भक्तवर्ग जमतो ना, तसा भाविक आहे. जशी पांडुरंगावर त्यांची श्रद्धा असते, तशी राष्ट्र देवावर त्यांची श्रद्धा आहे. अरे आजच ही संधी आहे की या सगळ्या बांधवांच्या बरोबर संवाद करून घ्यावा, त्यांच्या पांडुरंगाची त्यांना जाणीव करून द्यावी, त्यांच्या राष्ट्राची त्यांना जाणीव करून द्यावी. लोकमान्य 1.5 तास पुढे बोललेले होते. विचार एक, आस एक, ध्यास एक, ध्येय एक, लक्ष एक. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, स्वराज्य प्राप्त झालं पाहिजे, हा एक ध्यास लोकमान्यांच्या चित्तामध्ये दाटलेला होता. सगळा प्रवास लोकमान्यांनी केला आणि हा सगळा प्रवास पूर्ण करून लोकमान्य परत आले. मधले म्हणे 91 अंक लोकमान्यांचं नाव नव्हतं केसरीवर. काही लेख लोकमान्यांनी स्वतः लिहिलेले होते, पण लोकमान्यांच्या नावावर छापलेले नव्हते. जाणकारांना बरोबर कळायचं नचिम केळकरांची भाषा कोणती, लोकमान्यांची भाषा कोणती. 91 मध्ये असे अंक गेले, अरे आम्हाला लोकमान्यांचं वाचायला मिळत नाहीये. आणि लोक असे आसुसलेले होते की केव्हा एकदा लोकमान्य पुन्हा एकदा लिहायला प्रारंभ करतात आणि पुन्हा एकदा लोकमान्य लिहिणार. ते तुरुंगामधून सुटून आले म्हणून त्यांची उंची एवढी वाढलेली होती. अहो, दत्तानी बंगालमधून लिहिलेलं होतं की लोकमान्य, आपण 1 वर्ष तुरुंगामध्ये कसं काढलं असेल याचा विचार करताना मी थरारून जातो. आणि मला असं वाटतं की मला का ब्रिटिश सरकारने कैद केलं नाही आणि आपल्याला स्वातंत्र्याच्या कामासाठी बाहेर का ठेवलं नाही. किती श्रद्धा लोकमान्यांच्या बद्दल असे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी बोलताना सांगितलेलं होतं की जाहीर सभा लोकमान्य मुक्त झाले म्हणून बंगालमध्ये भरलेली होती. आणि त्यावेळेला लोकमान्यांचा गौरव करण्यासाठी बॅनर्जी म्हणतात, स्वतः सांगते झालेले होते त्या प्रचंड सभेमध्ये, अरे मी देहाने जरी बाहेर असलो तरी आत्म्याने मी सदैव लोकमान्यांच्या बरोबर होतो. लोकमान्य जितका काळ तुरुंगामध्ये होते तितका काळ अनेक बंगाली बाबूंनी, अनेक महाराष्ट्रीयन माणसांनी अन्न सोडलेलं होतं. एक भुक्त माणसं राहत होती. ज्यांना ध्येयवाद कळत नाही, ज्यांना राष्ट्रवाद कळत नाही, त्यांना वाटतं ही वेडी माणसं आहेत. पण असं वेड लागल्याशिवाय इतिहासही घडत नाही, असं वेड लागल्याशिवाय स्वराज्य मिळत नाही, असं वेड लागल्याशिवाय स्वातंत्र्य मानवाला लाभत नाही. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. लोकमान्यांचा असा गौरव सुरेंद्रनाथांनी केला, उमेशचंद्र बॅनर्जींनी सुद्धा केला. आणि लोकमान्य तुरुंगात जाताना जितके मोठे होते त्याच्या सहस्रपट उंच झाले. आता सगळ्या देशामध्ये त्यांची प्रतिमा अशी उजळून निघालेली होती. तेव्हा लोकमान्यांच्या मनामध्ये आलं की अरे आता आपल्या सगळ्या देशबंधूंचं ऋण आपल्याला फेडायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्या धर्म संस्कृतीमध्ये 3 ऋणांची कल्पना आहे. त्यातलं पहिलं आहे ते देव ऋण आहे, दुसरं आहे ते ऋषी ऋण आहे आणि तिसरं आहे ते पितृ ऋण आहे. ही 3ही ऋण जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने अंशतः फेडायचीच असतात. ती फेडल्याशिवाय त्याला गती नाही आणि मुक्ती नाही असं धर्मशास्त्रांनी आपल्याकडे सांगितलं. खरं सांगू का, देव ऋण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य आहे, ऋषी ऋण म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आहे आणि पितृ ऋण म्हणजे जेवढा कुटुंबाचा आणि मानवाच्या व्यक्तीच्या धारणेचा विचार आहे तो समग्र एकत्र केलेला आहे. किती चिंतन सुंदर आमच्या पूर्वसुरींनी केलं, विचारायलाच नको. आणि म्हणून लोकमान्यांना याची पूर्ण जाणीव होती. लोकमान्य म्हणाले की अरे ही ऋण फेडल्याशिवाय कुणालाही मुक्त होता येत नाही. आमच्या सगळ्या पूर्वजांनी ही ऋण फेडलेली आहेत.
म्हणून मग आई वडिलांचा सन्मान करायचा, वंशाची परंपरा पुढे चालू ठेवायची, समाजाला आपण काही देणं लागतं आणि म्हणून समाजाला नित्य मदत करायची. हे सकल लोकसंस्था रक्षणीय उगाच का म्हटलं ज्ञानोबानी. आणि म्हणून समाजाचं ऋण द्यायचं. देशाची साथ ज्या वेळेला पडेल त्यावेळेला धावून जायचं. राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती आपण आपल्यामध्ये ठेवायची. व्यक्ती सगळ्यात लहान, व्यक्तीपेक्षा मोठा असतो तो कुटुंबातले जी ज्येष्ठ मंडळी ती मोठी असतात, त्यांच्यापेक्षा कुटुंब मोठं असतं, कुटुंबापेक्षा गाव मोठा असतो, गावापेक्षा समाज मोठा असतो, समाजापेक्षा राज्य मोठं असतं, राज्यापेक्षा राष्ट्र मोठं असतं, देश मोठा असतो आणि देशापेक्षा देव मोठा असतो. म्हणून देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलख बुडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी. ही ऋणांची सगळी संकल्पना लोकमान्यांनी पहिला जो अग्रलेख लिहिला त्याच्यामध्ये स्पष्ट केली. आणि लोकमान्यांनी त्याला शीर्षक दिलेलं होतं पुनश्च हरिओम. अरे घाबरतो काय? कारण लोकमान्य सुटून आले आणि पुन्हा एकदा त्या गणेशोत्सवामध्ये सहभागी झालेले होते. त्यावेळेला एका मवाळ पुढाऱ्यांनी लोकमान्यानं विचारलेलं होतं, लोकमान्य तुमची तसबीर सुद्धा लावायला परवानगी नाहीये आणि तुम्ही येणार उत्सवामध्ये, मिरवणुकीमध्ये सामील होणार? लोकमान्य म्हणाले, घाबरतो काय? अरे सतीचं वाण घेतलेलं आहे, पुन्हा तुरुंगामध्ये टाकलं तरी बेहत्तर आहे, पण आपल्या हिंदू बांधवांचं संघटन करण्यासाठी पुन्हा आनंदानं मिरवणुकीमध्ये सहभागी होईल. झालेत, मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि सगळं पुणे टिळक महाराज की जय म्हणून दुमदुमून गेलेलं होतं. रोमांचित झालेली होती माणसं. आणि मग लोकमान्य टिळकांनी पुनश्च हरिओम म्हणून लेख लिहिला. आणि केवळ 3 ऋणांच्या पुरती आपली संकल्पना त्यांनी मर्यादित ठेवली नाही. त्यांनी सांगितलं याच्या पलीकडे एक 4थं ऋण आहे. कोणतं ऋण सांगावं? लोकमान्य म्हणतात हे लौकिक ऋण आहे. या लौकिकानी म्हणजे या समाजानी न दिसणाऱ्या अनंत माणसांनी मला इतकं भरभरून दिलेलं आहे. मी कोणत्या शब्दामध्ये माझं ऋण फेडावं, कोणत्या शब्दामध्ये कृतज्ञता व्यक्त करावी? म्हणून लोकमान्य म्हणतात या समाजाचं माझ्यावर ऋण झालं, हे लौकिक ऋण माझ्यावर झालं आणि मरणांत माझ्यावर ते राहणार आहे. कारण अशी ऋण कधी फिटत नसतात. फेडायची म्हटली तरी माणसाने ती कधी फेडू नये. तो कृतज्ञतेचा भाव मानवाच्या चित्तामध्ये सदैव राहावा. ज्यांचे हात आपल्या मागे राहिले त्यांच्याबद्दलचं ऋण आपल्या चित्तामध्ये सदैव राहावं. लोकमान्य म्हणाले हे लौकिक ऋण आहे. आणि पुनश्च हरिओम अग्रलेख लिहित असताना सांगितलं आज 4थं लौकिक ऋण हे मी शिरोधार्य करतो. सगळ्या समाजाचं माझ्यावर ऋण झालेलं आहे. अंशतः फेडेन, प्रयत्न तरी करेन. ही काया झिजेल स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. आणि काय सांगू भगिनीनो आणि बांधवानो, लोकमान्यांचं नाव प्रातस्मरणीय होऊन गेलं. हा सेतू हिमाचल असा दैदिप्यमान इतिहास या मातीमध्ये, या कर्मभूमीमध्ये घडला. जिथे आज आपण बसतो, जिथे आज आपण वावरतो, तिथे लोकमान्यांनी असं स्वराज्य कारण केलं, तिथे लोकमान्यांनी असं राजकारण केलं, तिथे लोकमान्यांनी असं स्वातंत्र्य कारण केलं. धन्य आहोत आपण. पण फक्त आपल्या चित्ताला, बुद्धीला ती जाणीव व्हायला पाहिजे. ईश्वरी कृपेनं तुम्हा सर्वांच्या चित्ताला, मनाला, बुद्धीला ती जाणीव व्हावी अशी प्रार्थना आज आपण त्या जगन्नियंत्याच्या चरणी करायची. आज खरं तर ठरवलं तर आणखीन एक महत्वाचा प्रसंग सांगायचा आहे. खूप पुढे यायचं होतं, सांगावं तितकं थोडं आहे. महासागर आहे, किती माणिक मोती रत्न वेचून काढावीत तितकी थोडी आहेत. वाटतं सांगावं, अधिक सांगावं, पण वेळेचं बंधन असतं, मर्यादा असते. म्हणून आज जेवढं आपण ऐकलं तेवढं चित्तामध्ये साठवूया, पुन्हा त्याची उजळणी करूया. आणि त्या जगन्नियंत्याला आणि त्या जगन्नियंत्याच्या कृपेनं तुम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवण्याला या भूतलावर आलेल्या लोकमान्यांना खरोखर मनापासून वंदन करूया आणि आज इथेच विरमूया. लोकमान्य टिळक महाराज की जय.